पुण्यातील सर्व आत्मशोधकांना आमचा प्रणिपात. आत्मा हा शोधला पाहिजे, आत्मसाक्षात्कार हा घडला पाहिजे, हे मी पहिल्या प्रथम सांगते अशातली गोष्ट मुळीच नव्हे. अनादिकालापासून आपल्या ह्या भारतभूमीत अनेक साधू संतांनी ही गोष्ट चर्चिलेली आहे. अगदी फार फार जुनं बघायचं झालं तर राजा जनकाकडे नचिकेता एकदा आत्मसाक्षात्कार मागायला गेला होता आणि त्याची अनेक परीक्षा घेऊन शेवटी जनकाने त्यांना तो आत्मसाक्षात्कार दिला. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात मिळतात. म्हणजे ज्यावेळी इंद्राने हिरण्यकश्यपूच्या पत्नीला पळवून आणलं होतं आणि आपल्या महाराष्ट्रातच नीरेच्या काठी, इथे आता नीरा नरसिंगपूर आहे, त्या स्थानावर आणून लपून ठेवलं होतं, तेव्हा शांडिल्य मुनीच्या आश्रमात तो येऊन राहिला आणि मुनींनी त्याला असं सांगितलं की तू ह्या देवीला काही त्रास देऊ नकोस, तिला कुठेही घेऊन जाऊ नकोस, तिचं जरी लग्न एका राक्षसाशी झालं आहे तरी ही आत्मसाक्षात्कारी स्त्री आहे आणि तिच्या पोटी जो मुलगा जन्माला येणार आहे तो फार मोठा जीव आहे, आत्मसाक्षात्कारी, आणि त्यालाच बचावण्यासाठी नरसिंहाचं अवतरण होणार आहे. तेव्हा प्रल्हाद 5 वर्षाच्या वयापर्यंत त्याच शांडिल्य मुनींच्या आश्रमात खेळत राहिले आणि त्याच्यानंतर त्याची पाठवणी त्याच्या आईबरोबर लाहोरजवळ जिथे हिरण्यकश्यपूचं राज्य होतं तिथे पाठवण्यात आलं. पण इंद्र जेव्हा त्या बाईला सोडून दक्षिणेत गेला तर शांडिल्य मुनींनी सांगितलं की तू आत्मसाक्षात्कार घे, म्हणजेच तुला ही गोष्ट कळेल, तुला ज्ञान होईल की तू जे कार्य करीत आहेत त्यात केवढी मोठी चूक करतोयस. आत्मसाक्षात्काराविषयी बद्दल शिवाय तुला हे कळणारच नाही, जरी तू देवेंद्र आहेस तरी तुला हे कळणारच नाही की तू जे कार्य करतोयस ते हितकारी आहे किंवा अहितकारी आहे, स्वतःच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने. तेव्हा दक्षिणेत तो गेला आणि तिथे इंद्राला आत्मसाक्षात्कार झाला आणि त्याचं नावसुद्धा तिथे चितेंद्र असं म्हणून ठेवलेलं आहे त्या जागेला. असे अनेक आत्मसाक्षात्काराचे वेगळे वेगळे प्रसंग इतिहासात आहेत. पण आपलं लक्ष त्या ठिकाणी असूनसुद्धा नसल्यासारखं असतं, कारण आपल्यामध्ये भ्रामिक कल्पना पुष्कळ लोकांनी घातलेल्या आहेत. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय ही लोकांना माहितीच नसते. त्यामुळे कुणी काहीही म्हटलं तरी आपण असं समजतो की हे परमेश्वराच्याच मार्गावर आपण एक पाऊल टाकलेलं आहे आणि आपण परमेश्वराचंच कार्य करत असतो. ख्रिस्तानी सुद्धा सर्व आयुष्यभर एकच गोष्ट सांगितली की तुझा पुनर्जन्म झाला पाहिजे, तू परत जन्मला पाहिजेस, म्हणजे तुझा आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. स्पष्ट सांगितलं आहे की यू आर द स्पिरिट, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी तुला बाप्तिस्मा घेतला पाहिजे असं सांगितलेलं आहे. पण आता जे ख्रिस्ती लोक जो बाप्तिस्मा घेतात तो काहीतरी कृत्रिम आहे, डोक्यावर हात ठेवायचं आणि म्हणायचं की तुम्ही झाले आता ख्रिश्चन. आता आपल्या लोकांमध्ये सुद्धा मुंज करतात. मुंजीचा अर्थही तोच आहे की आता तुम्ही ब्राह्मण झाले, पण कुणी ब्राह्मण बिमण होत नाहीत, जसे आहेत तसेच राहतात. नुसतं ब्राह्मणाला पैसे देऊन तुम्ही काय ब्राह्मण होणार नाही. डोक्यावर हात ठेवायचा किंवा तुम्ही जानवं घातलं किंवा काही म्हटलं तरीसुद्धा
काही आतमध्ये घटित झालेलं नाही आहे, पुनर्जन्म झालेला नाही आहे. हा पुनर्जन्म कसा घडणार? पुनर्जन्म झाला म्हणजे माणसामध्ये काय फरक येतो ते ह्यावरनं समजलं पाहिजे की ब्राह्मणाला आपण द्विज असं म्हणतो, म्हणजे ज्याचा जन्म दुसऱ्यांदा झाला. आणि एका पक्षालाही आपण द्विज म्हणतो, कारण त्याचाही जन्म दुसऱ्यांदा झालेला असतो. पूर्वी सुरुवातीला पक्षी हा एक अंडरूपाने असतो आणि त्याचं परिवर्तन नंतर पक्षी रूपाने होतं. तसंच आज मनुष्य ज्या स्थितीत आहे त्या स्थितीतून त्याचं परिवर्तन आत्मदर्शनात झालं पाहिजे. म्हणजे त्याचं संबंध जे काही जीवन आहे ते सीमित आहे आणि ते असीमला जाऊन भिडलं पाहिजे, तरच ते म्हणायचं की त्यावेळेला त्याचा पुनर्जन्म झाला. पण आजकाल पुष्कळशा लोकांमध्ये अशी टूम आहे की आपल्याला आत्मसाक्षात्कारी म्हणून घ्यायचं. अमेरिकेत तरी पुष्कळशे लोक स्वतःला ट्वाईस बॉर्न वगैरे वगैरे म्हणून घेतात, म्हणजे आमचा पूर्वज झालेला आहे. आपल्याकडे बरेच दिवसापासून आपण आपल्याला ब्राह्मण म्हणतो आहे, पण आता त्यांनी टूम काढली की आम्ही का नाही म्हणावं स्वतःला ब्राह्मण. तर ब्राह्मण हा जातीने कधीच होऊ शकत नाही आणि जन्माने तर मुळीच होऊ शकत नाही. आणि जात शब्दसुद्धा आपल्या शास्त्रामध्ये या देवी सर्वभूतेषु जाती रूपेण संस्थिता, म्हणजे काहीतरी आतमध्ये असलेली, त्याला आपण इंग्लिशमध्ये इनेट म्हणू, जी आतमध्ये असलेली एक जी आपली प्रवृत्ती आहे, प्रकृती आहे, ती जात असते. एखाद्या माणसाची जी प्रवृत्ती परमेश्वराकडे जाण्याची आहे, आत्म्याला शोधण्याची आहे, तो ब्राह्मण आहे, कारण तो ब्रह्मतत्वाकडे चालला. आणि म्हणून अशाच माणसाला ब्रह्मत्व येतं. जसं आपण बघितलंच आहे की वाल्मिकी हा एक कोळी होता, सर्वसाधारण कोळी, आणि तोही डाकू होता. आणि तो त्या पदातनं उठून शेवटी एवढ्या मोठ्या पदाला, महर्षी पदाला पोचला. तो कसा? दुसरं उदाहरण व्यासांचं घेतलं पाहिजे. व्याससुद्धा एका कोळीणीचा असाच झालेला मुलगा, पराशर मुनींपासनं. त्याची जात निपात कोणीच बघणार नाही अशातला, आणि व्यास यांना आपण मुनी म्हणतो आणि त्यांनी लिहिलेल्या गीतेवर आपण चालतो. आणि पुष्कळ लोक मला असे सांगतात की गीतेत सांगितलं आहे की तुमचा ज्या कुळामध्ये जन्म झाला तेच तुमची जात. आता असं जर मानून की आम्ही काहीतरी विशेष आहोत, आपण जर चुका करत राहिलो तर करण्याला काही हरकत नाही आहे, कारण त्या बाबतीत कोण तुमचा हात धरणार. पण वास्तविकता काय आहे, खरं काय आहे, हे हृदयापासून आपण जाणलं पाहिजे. त्यात आपला काय फायदा आहे, त्यांनी आपलं काय हित होणार आहे, आपलं हित घडलं पाहिजे. कृष्णाला लोकांनी सांगितलं की तुम्ही असं म्हणता की सत्यम वदेत प्रियम वदेत, सत्य बोला आणि प्रिय बोला. सत्य कधी प्रिय होणारच नाही, अप्रिय होणार, हे कसं काय? तेव्हा कृष्णाने मध्ये एक शब्द घातला, सत्यम वदेत हितम वदेत प्रियम वदेत. जे तुमच्या आत्म्याला हितकारी आहे ते जो बोलतो तेच खरंच सत्य बोलतो आहे आणि ते शेवटी प्रिय होतं. आज कदाचित पुष्कळ लोकांना माझं बोलणं आवडणार नाही, पण उद्या आत्मसाक्षात्कार झाल्यावर तुम्ही लगेच म्हणाल माताजी तुम्ही म्हणाल ते खरं होतं, कारण आम्ही खोट्या भ्रामक कल्पनेमध्ये स्वतःला काहीतरी विशेष समजून बसलो होतो आणि तो खोटेपणा आज आमच्यासमोर उभा झालेला आहे. तेव्हा तुम्ही जे म्हणालात ते खरं होतं. म्हणून जे खरं ते आपल्याला सांगितलं की ब्रह्मतत्वाला ज्यांनी जाणलं तोच खरा ब्राह्मण, तोच खरा ब्रह्माला जाणणारा, तोच खरा आत्मसाक्षात्कारी. आणि हे आत्मसाक्षात्कारी पद मिळवणं हे प्रत्येक मानवाचं कर्तव्यच नव्हे, पण त्याची शेवटली पायरी आहे. तेव्हा आता ब्रह्मतत्वाला आपण जागृत झालं पाहिजे, त्यात आपण उतरलं पाहिजे, ऊर्ध्वगतीला गेलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आधी सांगून ठेवलेल्या आहेत. पण ऊर्ध्वगतीला नेलेलं नाही समजा, काय हरकत नाही, तेवढं काम समजा आमच्यासाठी सोडून गेले की तुम्ही हे काम करा. आता काही काही लोक म्हणजे त्यांना जरा बरं नाही वाटत की एक बाई हे सगळं काम करते म्हणजे पुरुषांना चालनाच होते की पुरुषांना का करता येत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की पुरुषांच्या बसचं नाही आहे, त्यांना जमायचं नाही, कारण आईचं काम आहे, मेहनत लागते ना. आता समजा कृष्णाला दिली तर तो 1000 लोकांची डोकी अशी जोडून येईल सुदर्शनाने, तो काही परवा करायचा नाही.
आणि जर ख्रिस्ताला दिली तर तो स्वतःला दुसऱ्यांच्यासाठी टांगून घेईल. म्हणजे कुणाला हे काम द्यायचं? एक आईच धोरणाने करेल, सहन करून करेल, प्रेमाने करेल, विचार करून करेल की ह्या माझ्या मुलांना आता पार न्यायचं आहे, ह्यांचं आता कल्याण करायचं आहे, ह्यांचं परिवर्तन झालं पाहिजे. ह्या जगामध्ये जर परिवर्तन माणसाचं झालं तर सगळे प्रश्न आपोआप सुटतीलच. तुमच्या ॲटम बॉम्बचे प्रश्न म्हणा, तुमचे जागतिक कोणतेही प्रश्न घेतले तिथे तुम्हाला दिसेल की माणसाने केलेले प्रश्न आहेत. सगळे बहुतेक माणसाने केलेले प्रश्न आहे. हा माणसाचा जर अतिमाणूस झाला, ह्याचा जर महामानव झाला तर हे प्रश्न सर्व सुटणार. आणि हा महामानव जेव्हा त्याच्या लक्षात हे येतं की एका विराटाच्या अंगातले प्रत्यंग आपण आहोत, एका शरीराचेच अंग प्रत्यंग आपण आहोत, तेव्हा हे बोट ह्या बोटाशी भांडत नाही, ह्या डोळा ह्या डोळ्याशी भांडत नाही. जेव्हा आपण सर्व एकच आहोत आणि एका शरीरात आपला वावर आहे, ही जागृती आपल्यामध्ये आली म्हणजे आपण महामानव झालो. आणि त्यालाच आम्ही सामूहिक चेतना किंवा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असं म्हणतो. जेव्हा आपण एकच आहोत तेव्हा दुसऱ्यांवर उपकार आम्ही करतो किंवा आम्ही दुसऱ्यांना भलं करतो. म्हणजे दुसरा आहे तरी कोण? जेव्हा सगळे आपल्याच शरीरात सामावलेले आहेत तेव्हा दुसरा कोण आहे? कोणावर तुम्ही उपकार करणार? म्हणजे ह्या ज्या भावना की आम्ही काहीतरी विशेष कार्य करतो आहे आणि आम्ही ह्यांच्यावरती एवढे उपकार केले आणि आम्ही एवढं मोठा त्याग केला, काहीही करायला नको. फक्त एवढंच आहे की त्या परमेश्वराच्या साम्राज्यात आधी जागृत झालं पाहिजे. आता तुम्ही त्याच्या साम्राज्यातच आहातच, त्याच्याच साम्राज्यात बसलेत, पण अजून जागृत नाही. आपल्याला माहीत नाही की आपण त्याच्या साम्राज्यात आहोत आणि हे कार्य घटित झालं पाहिजे. आणि ज्यावेळेला हे घटित होतं तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे, आतापर्यंत मी या गोष्टीला एवढं समजत होतो की हे माझं, हे सगळं काही जे दिसतंय ते माझं आहे आणि एवढीच आपली जी दृष्टी होती ती आता अनंतात पोचली, ती अनंतात पोचली. आता हे माझ्यासमोर जे यंत्र आहे हे जर तुम्ही वापरायचं म्हटलं तर ह्याचं सुद्धा कनेक्शन तुम्हाला तिथे मेन्सला लावावं लागणार आहे. तसंच तुमचं जे यंत्र परमेश्वराने तयार केलेलं आहे त्याला हेतू आहे आणि तो हा हेतू आहे की जोपर्यंत तुम्ही त्याला मेन्सला लावत नाही तेव्हा त्याचा हेतू तुम्हाला कळणार नाही. त्याचा हेतू एकच आहे की तुम्ही त्याच्या साम्राज्याशी संबंधित व्हावं आणि त्याच्या शक्तीमध्ये तुम्ही पूर्णपणे खुशाल आणि आनंदात राहा. परमेश्वराला एक अत्यंत प्रेमळ बाप समजून जर तुम्ही लक्षात घेतलं तर त्याची अशी इच्छा आहे की जे त्याचं काही आहे ते तुम्हाला दिलं पाहिजे, जे त्याचं धन आहे ते तुम्हाला मिळालं पाहिजे. एका आईला तर नेहमी हीच इच्छा असते की माझं जे काही ते मुलांना देऊ दे, त्यांना मिळालं म्हणजे त्या आईला समाधान वाटतं. तिला समाधानाला फक्त एकच मार्ग आहे की तिच्या मुलांनी तिच्यातलं सगळं घेतलं म्हणजे तिला आनंद वाटतो. असं वाटतं की सगळं काही दिलं ना, आता इथून जाण्यासारखं काहीच नाही आहे. तेव्हा ते द्विगुणित होतं, त्रिगुणित होतं आणि 100 पट होऊन नंतर 300 कोटी कितीतरी पट होऊ शकतं. तेव्हा ते देण्याचं जे एक परमेश्वराच्या स्वभावातच मूळता आहे ते फक्त घेण्याचं कार्य आपण केलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला जो लाभ होतो तो आत्मसाक्षात्काराचा चमत्कार आहे. तेव्हा पहिल्यांदा आपण आत्मसाक्षात्काराला बसलो आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आता पुढची गोष्ट सांगायची म्हणजे अशी की जेव्हा आत्मसाक्षात्कार घडतो तेव्हा आपला संबंध, जीवाचा संबंध शिवाशी होतो असं म्हणतात. शिव म्हणजे आत्मा आणि जीव म्हणजे आपण आता सध्या असं समजू की आपलं जे चित्त आहे ते चित्त परमेश्वराशी संबंधित होतं. किंवा पहिली पायरी ही की परमेश्वराचं जे प्रतिबिंब आपल्यामध्ये आत्म्याचं आहे तो आत्मा आपल्या चित्तामध्ये प्रकाशतो, झळाळतो. त्याचा प्रकाश आपल्या चित्तामध्ये पडतो. त्या चित्तामध्ये तो प्रकाश आल्यामुळे मनुष्यामध्ये सामूहिक चेतना जागृत होते. ही सामूहिक चेतना जेव्हा जागृत होते तेव्हा त्याला त्याच्या बोटांवर, ह्या बोटांवरच त्याची चक्र जाणू लागते. ही जाणीव येते, ही जाणीव येते की ह्या चक्रांमध्ये आता ही 5 चक्र आणि 6 आणि 7 चक्र तुमच्यामध्ये जी आहे डावीकडे आणि उजवीकडे, ही चक्र तुम्हाला जाणवू लागतात. आता मोहम्मद साहेबांनी फार याच्यावर अद्यावत लिहिलेलं आहे. मोहम्मद साहेबांनी रिझरेक्शनबद्दल, उत्थानाबद्दल पुष्कळ काही लिहून ठेवलं आहे, पण ते काही कोणी सांगतच नाही. कारण असं आहे
की उत्थानाबद्दल बोलायचं झालं तर मग पैसे नाही कमवता येत. म्हणून असं सांगायचं की आता आमची सगळ्या सर्वनाशाचा दिवस आला, डूम्सडे आलेला आहे, आता आपण सगळे मरणार आहोत, तेव्हा तुम्ही आता पैसे काढा. म्हणजे पैसे काढून आपला जो सर्वनाश होणार आहे तो थांबणार आहे. किंवा त्याच्यामध्ये त्या नावाने की आता आमचा सर्वनाश होणार आहे, तेव्हा अगदी हे लोक जे बाकीचे आहेत ते अगदी वाईट आहेत, आपण अगदी म्हणून सगळ्यांनी वैरभाव धरला पाहिजे. आणि कोणत्या तरी नावाने आपापसात वैरभाव धरण्यासाठी म्हणून ही वेगळी वेगळी कलमे काढलेली आहेत. पण त्यांनी रेझरेक्शनवर फार लिहिलेलं आहे, म्हणजे उत्थानावर फार लिहिलेलं आहे. आणि उत्थानावर त्यांनी काय लिहिलेलं आहे स्पष्टपणे, की जेव्हा उत्थानाची वेळ येईल, म्हणजे वेळ येणार आहे पुढची, म्हणजे त्यांनी दर्शन दिलेलं आहे त्या गोष्टीचं. असं नाही म्हटलं की माझ्यानंतर संपलं, ही दुसरी चूक. माझ्यानंतर संपलं असं कसं म्हणा? संपलं असतं तर आता आपापसात भांडत कशाला बसले? संपलेलं मुळीच नाही. पण जेव्हा उत्थानाची वेळ येईल त्यावेळेला तुमचे हात बोलतील. अहो हात कसे बोलणार? हातामध्ये काय जीभ आहे का बोलायला? की तिथे काय आवाज आहे का बोलायला? पण तुमच्या हातांमध्ये तुम्हाला कळेल, या हातांमध्ये तुम्हाला कळेल की दुसऱ्याला काय त्रास आहे, तुम्हाला काय त्रास आहे. आणखी संबंध जगाचा आज प्रश्न काय आहे, तो कसा ठीक करायचा. हे जे काही शास्त्र आहे ते अत्यंत सोपं आहे. कारण मुळात बसलं की शास्त्र अगदी सरळ होतं. आज मी करमरकरांचं वाचत होते. करमरकर एक फार मोठे सायंटिस्ट आपले कॅलिफोर्नियाला निघाले आणि त्यांचं वाचून मला असं वाटलं की हा मनुष्य आत्मसाक्षात्कारी असला पाहिजे. त्याने असं सांगितलं की आता जो तो कॉम्प्युटर बनवतो आहे तर तो ह्या कॉम्प्युटरपेक्षा बरा आहे. जे बाकीचे लोकांनी विचारलं की त्याच्यापेक्षा तुमचे कॉम्प्युटर बरे का? तर त्यांनी सांगितलं की मध्यबिंदूतनं जर तुम्ही पाहिलं तर ह्याचे जे वेगळे वेगळे व्हेरिएशन्स, म्हणजे वेगळे वेगळे प्रश्न येतात. आता एक प्रश्न हा प्रश्न, दुसरा प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं सीमित होऊन जातात जर बाह्यात न पाहिलं तर. पण तुम्ही केंद्रबिंदूतून पाहिलं तर कितीतरी प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकता. म्हणजे मध्यात आलं पाहिजे. बरोबर त्यांनी प्रश्न बरोबर केला. पण जर तो आत्मसाक्षात्कारी असला तर तो जो कॉम्प्युटर बनवेल त्याच्यामधले जे प्रश्नांची उत्तरं येतील ती सगळी प्रश्नांची उत्तरं अवश्य अशी असतील की ज्यांना पुष्कळ असे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं त्याच्यातनं मिळू शकतील. पण तो जे कॉम्प्युटर बनवेल तो दुसरा नाही बनवू शकणार. त्याची कॉपी करू शकेल पण बनवू नाही शकणार. कारण जो मनुष्य एक साक्षात्कारी मनुष्य असतो त्याच्या चित्तामध्ये आत्म्याचा प्रकाश आल्यामुळे केवळ सत्य जे आहे, केवळ सत्य, ॲब्सोल्यूट ट्रूथ, ते तुम्हाला हातावर जाणवतं. 10 मुलांच्या डोळ्यावरती तुम्ही पट्ट्या बांधून ठेवल्या आणि ती 10 मुलं बसलेली असली आणि त्यांना जर विचारलं की बा ह्या माणसाला काय त्रास आहे तर ते एकच बोट दाखवतील जे त्यांना त्रास असेल. 2 दाखवतील, 3 दाखवतील, हात दाखवतील. आता काही ते बोलत नाही, नुसती बोटं दाखवत आहेत. तुम्ही जर त्या माणसाला विचारलं असं बोट दाखव, अरे तुला इथे त्रास आहे का बाबा? हो मला फार त्रास आहे. विशुद्धीचं बोट दाखवलं. सगळ्या लहान मुलांनी एकच सांगितलं हे. म्हणजे काय, त्या लहान मुलांना कसं कळलं? आता ही बघा विश्वातली शक्ती किती प्रचंड आहे, ही प्रेमाची शक्ती किती प्रचंड आहे की दुसरा मनुष्य तुमच्यासमोर आल्याबरोबर तुमच्या बोटांमधनं जाणीव येते की या माणसाचं कोणचं चक्र धरलेलं आहे. आता असला कॉम्प्युटर सांगा जगात तुम्ही बनवू शकता का? नुसत्या असा हात केल्याबरोबर कळतं की ह्या माणसाला काय चुकलेलं आहे. त्याला काही तुम्हाला पॅथॉलॉजिकल टेस्ट करायला नको, डॉक्टरांची बिलं भरायला नको, काही त्याला बघायला नको. तुम्हाला लगेच लक्षात येतं ह्या माणसाला काय त्रास आहे. बोटांवर तुम्हाला कळतं की ह्या माणसाला काय त्रास आहे. बरं, मग त्याचा इलाज कसा करायचा ते अगदी सोपं काम आहे. जर तुमच्या हातातनं ही शक्ती वाहत असली तर अगदी सोपं काम आहे. ते एक मनुष्य शिकलेला असो, डॉक्टर असो, अगदी अक्षरशून्य असो, खेड्यातला असो, शहरातला असो, पांढरा असो, गोरा असो, कशाही रंगाचा असो, कोणत्याही जातीचा असो, कसाही असला तरी त्या सर्वांना ती जाणीव येणार. आणि फक्त ही माहिती असायला पाहिजे की ह्याला आपण कसं ठीक करून घ्यायचं. आता आपल्याला माहिती आहे की माझ्या हातून अनेक रोग ठीक झाले, पुण्याला सुद्धा पुष्कळ रोग ठीक झालेले आहे. पण त्याचा अर्थ नसा नाही की मी रोग ठीक करायला एक हॉस्पिटल काढणार आहे, मुळीच नाही. उलट तुम्हालाच मी डॉक्टर करते आणि तुम्ही ठीक करा. नुसता हात लावून जर तुम्ही रोगी ठीक करता तर मला कशाला त्रास द्यायचा मग? आणि हे तुम्ही कसं करायचं एवढंच फक्त शिकायचं. ही सगळी शक्ती तुमच्यामध्ये आहे.
ती फक्त जागृत करायची आहे. ती झाली, एकदा स्थिरस्थावर झाली आणि त्याचं ज्ञान तुमच्या हातात आलं की कसं वापरायचं, शुद्ध विद्या, म्हणजे तुम्ही स्वतःच फार मोठे साधू, योगी आणि संतजन होणार. आता ह्या ठिकाणी आज मी आपल्याला सांगितलं होतं की ही शक्ती आपल्याला कशी प्राप्त होते ती मी आपल्याला सांगेन. आप में हिंदी समझने वाले अधिकतर लोग हैं या मराठी भी समझते हैं? हिंदी समझने वाले लोग कितने हैं जो मराठी बिल्कुल नहीं समझते? हाथ ऊपर करिए. बिल्कुल नहीं समझते आप? अच्छा, थोड़ी कोशिश करिए क्योंकि 2-3 लोग हैं. 2-3 4 लोग हैं फक्त. अब 4 लोगों के लिए पूरी भाषा बदल देने में आशा, आप कोशिश करिए ज़रा समझने की. कोई ऐसी कठिन, मैं बहुत ही क्लिष्ट मराठी नहीं बोलती हूँ, सादी सरल जो मराठी होती क्योंकि सबके समझ में आए इस हिसाब से मैं मराठी बोलती हूँ. आशा आप लोग कोशिश करेंगे क्योंकि 3-4 लोगों के लिए आप समझ सकते हैं कि एकदम भाषा बदल देने से बाकी लोग नहीं समझ पाए. वैसे दिल्ली में मैं हमेशा ही हिंदी में बातचीत करती हूँ, तो आप माफ़ करिएगा मुझे. आता इथे कुंडलिनीबद्दल आपल्याला सांगायचं हे काय, ही आपल्यामध्ये असलेली एक शक्ती आहे. ती त्रिकोणाकार अस्थिमध्ये 3.5 वेटोळे घालून बसलेली आहे. आता पुस्तकात हे लिहिलं ते विसरून जा तुम्ही. म्हणजे ही पुस्तकंसुद्धा इतकी विक्षिप्त आहेत, बघून बघून मला फार आश्चर्य वाटतं की ज्यांना काहीही माहीत नाही त्यांनी वाटेल ते लिहावं. तशातली स्थिती. काही लोक म्हणतात ती पोटात आहे, काही म्हणतात ती पायात आहे. असं कसं शक्य आहे? जिथे ती आहे तिथे तुम्हाला ती जाणवली पाहिजे. आता त्रिकोणाकार अस्थिमध्ये जी ही कुंडलिनी शक्ती आहे ती जसा काही तुमचा टेप असावा तशी तिने सगळी काही तुमची माहिती, पूर्वातली, तुमचे पुण्य अपुण्य, तुमचे गुण अगुण, सगळं काही तिने आपल्यामध्ये नोंदवून ठेवलेलं आहे. तिला सगळं काही माहिती आहे तुमच्याबद्दल. तेव्हा कुंडलिनीला जेव्हा आवाहन जातं तेव्हा तिला विचार पडतो की हा माणसानी असे असे प्रकार, अशा अशा ह्यांनी जे काही चुका केलेल्या आहेत त्याचं कसं काय, त्याचं क्षालन झालं पाहिजे. ते कसं म्हटलं तरी निघून गेलं पाहिजे. तेव्हा ती सहयोगामध्ये एकदम सटकन वर येत नाही संबंधाच्या संबंध, आणि ती कधी संबंध वर येतच नाही. तर ती तिच्यातला एक अगदी सूक्ष्म असा केसासारखा भाग, ज्यातली ब्रह्मनाडी म्हणून अगदी मधोमध नाडी आहे. सुषुम्ना नाडीमध्ये 3.5 परत नाड्या आहेत, त्यातली जी मध्य नाडी आहे त्याच्यातनं ती हळूच अशी केसासारखी वर येते. आणि त्याच्यानंतर तिच्या उघडल्यामुळे जी वरून परमेश्वराची करुणा वाहू लागते, त्यांनी चक्र ढिली पडून उघडतात. सुरुवातीला पद्धत अशी होती की प्रत्येक चक्र आधी स्वच्छ करत बसायचे. जन्मानुजन्म 2-4च विद्यार्थ्यांना ही कला गुरु लोक देत असत, फारच कमी. म्हणजे असं होतं की गुप्त विद्या होती पूर्वी. एखाद्या माणसालाच आत्मसाक्षात्कार घडवीत असत. मग हळूहळू त्याची एक एक चक्र स्वच्छ करायची, त्याच्यावर मेहनत करायची. त्याला मग सगळे अष्टांग सगळे सांगायचे. आपले जे पातंजली योगामध्ये अष्टांग आहेत ते सांगायचे. अशी करून हळूहळू त्याची स्वच्छता करत करत मग शेवटी त्याला कुंडलीचं जागरण देत असत. त्याने जे जागरण व्हायचं ते एकदम व्यवस्थित आणि त्याच्यानंतर काही मेहनत करायला नको. पण आज ह्या धकाधकीच्या काळात ज्या माणसाला जरासुद्धा वेळ नाही, त्यावेळी ही व्यवस्था चालणार नाही. कारण इथे आश्रमात जाऊन राहणारे किती लोक आहेत जे सर्वस्व ह्याला वाहून नुसते आपल्या कुंडलींची व्यवस्था करतील. आणि ही वेळ तशी फार आणीबाणीची आहे. कारण हीच वेळ ज्याला लास्ट जजमेंट म्हणतात, शेवटला निवाडा, ती ही वेळ आहे. ह्या वेळेला ही प्रणाली चालणार नाही. आणि आजचा सहयोग आधी कळस मग पाया अशा पद्धतीची आहे. म्हणजे सुरुवातीला कुंडलिनीचं जागरण कसंही करून टाकायचं. एक केसभर का होईना कुंडलिनी आधी जागृत करूनच टाकायची. ब्रह्मरंध्र एकदा छेदून टाकायचंच. म्हणजे एखादा जर कंदील समजा स्वच्छ नसला तर त्या कंदिलाला स्वच्छ करण्यासाठी म्हटलं तुमचा कंदील ठीक नाही तर तुमचा अहंकार जागृत होणार. माताजी असं कसं म्हणतात, तर
अंधुक का होईना थोडासा प्रकाश ह्यांच्या चित्तात येऊ देत. तो चित्तात आल्याबरोबरच मनुष्याच्या लक्षात येतं की माझ्यात काहीतरी आहे वैगुण्य, आणि मग तो स्वतः गुरु बनून ते स्वच्छ करत राहतो. आता समजा अगदी अंधारात आम्ही असलो, आमच्या साडीवर जर काही पडलेलं असलं तर आम्हाला दिसणार नाही, पण अंधुक प्रकाशात दिसलं तर आम्ही म्हणू हो बा आहे काहीतरी घाण, ती स्वच्छ केली पाहिजे. किंवा हातात जर आम्ही चुकीने एक साप धरला आणि अगदी अंधार आहे, काही दिसत नाही, आम्ही दोरी समजूनच साप धरलेला आहे समजा, उद्या अगदी अंधुकच प्रकाशात तो दिसला तर आपण पटकन सोडून देऊ. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इंग्लंडमध्ये आणि इतर देशात आता हे कार्य होत आहे. सहयोगाचं संबंध 21 देशांमध्ये आता कार्य होत आहे. आणि जे लोक ड्रग घेत होते आणि काय काय अशा गोष्टी करत होते, त्या एका रात्री त्यांच्या संबंध सवयी सुटल्या. कारण त्यांच्यामध्ये एक आहे की आपली शक्ती फार आहे, म्हणजे विल पॉवर फार आहे त्यांच्यामध्ये. आपल्यामध्ये जरा ते कमी पडतं, पण तरीसुद्धा सवयी सटकन सुटतात, एका रात्रीसुद्धा सुटू शकतात. विशेष करून तरुण लोकांचं मी पाहिलेलं आहे. जरा म्हाताऱ्या लोकांना थोडा वेळ लागतो, पण तरुण लोक एकदम आपल्या सवयी सोडून टाकतात. जेवढ्या सवयी त्या सगळ्या अगदी झाडून सोडतात, कारण ते समर्थ होतात. समर्थ म्हणजे आपला जो अर्थ आहे त्याला ते पावन होतात. म्हणजे काय आहे की आता आपण आत्मा आहोत आणि आपण आत्म्याला प्राप्त झालो म्हणजे समर्थ झालो. आणि अशी समर्थता आल्यामुळे झाडून अगदी जे काही आपल्यामध्ये अशा वाईट सवयी असतील ज्यांनी आपल्याला त्रास होण्यासारखा असेल त्या एकदम गळून पडतात. तर ही जी किमया आहे कुंडलिनीची, ही दुसऱ्या पद्धतीने सुरू केलेली आहे. ती अशी की कुंडलिनी एकदा वर आणून सोडायची, आणि ती सोडल्यानंतर मग तुम्ही स्वतः बघता. आता काल बघा बहुतेक लोकांच्या हाताला थंड थंड आलं, म्हणजे हे सगळीकडे पसरलेलं चैतन्य हातात लागलं. आता त्यांनी लक्षात येत असेल की बा काहीतरी दुसरंच होत आहे माझ्या. आता जेव्हा आपण त्यात वाढीला लागतो तर माणसाला हळूहळू त्याची जाणीव वाढत जाते आणि तो समजतो की खरोखर आपलं की नाही, आता हे बोट धरतंय, हे बोट धरतंय, इथे काहीतरी जड झाल्यासारखं वाटतंय, म्हणजे आहे तरी काय. मग एखादा जुना सहयोगी असला किंवा केंद्रावर आपण आले तर त्याला विचारायचं बा ह्याचा अर्थ काय. केंद्रावर हे आलंच पाहिजे. तुम्ही मोठे श्रीमंत असा किंवा काही असा, आता आम्ही पैसे घेत नाही तर आमच्याकडे असे मोठमोठ्या हवेल्या किंवा एअर कंडिशन केंद्रबिंद्र नाही, साधे सुधे आहेत. नाही तर मग पैशाचा तर धंदा मला करायचा नाही. जे काही साधे सुधे आम्ही आता केंद्र काढले तिथे नम्रपणाने जायचं आणि शिकून घ्यायचं की हा मला जो त्रास झालेला आहे हे कोणचं चक्र माझ्यामध्ये धरलेलं आहे. म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल की हे आम्ही ठीक करू शकतो आणि हे चक्र आमच्यामध्ये धरलं आहे, काय हरकत नाही, आम्ही त्याला स्वच्छ करून टाकू. लोक तर हात धुवून पाठीमागे लागतात की कसं तरी ह्याला सोडून दिलेलं बरं, हे निघून गेलेलं बरं, ह्याच्यातनं सुटका झालेली बरी. म्हणजे इतकं ते डोळ्यासमोर येतं की लोक मला म्हणतात माताजी माझा आज्ञा धरलं आहे, मला ठीक करा बा या आज्ञापासून, मला कंटाळा येतो. आज्ञा धरली म्हणजे काय माहिती आहे का, मला अहंकार झाला आहे. अहो जर एखाद्या माणसाला म्हटलं तुला अहंकार झाला तर तो थोबाडातच द्यायचा, सोडेल का तुम्हाला. पण स्वतःच येऊन म्हणतो मला अहंकार झालेला, तो काढायचा कसा ते सांगा, त्याची जरा तुम्ही व्यवस्था करा, कसं तरी करून माझा अहंकार काढून टाका. कारण हा आज्ञा धरते ना, ह्या अहंकार कसा काढायचा, त्याचा काय मंत्र आहे तो सांगा. मग त्याला तो मंत्र सांगायचा की त्याचा अहंकार पटकन असा, जसा काही फुग्याला आपण खिळा मारावा तसा पटकन विझून जातो. कारण डोकं दुखायला लागतं त्या अहंकाराने. नको रे बाबा तो अहंकार, माझं डोकं दुखतं त्या अहंकाराने. हे असं एकदा झालं म्हणजे ज्या अहंकाराने आपण दुसऱ्यांना त्रास देतो तो जर आपल्याला त्रास देऊ लागला तर आपण तिथून पळतो. असे अनेक प्रकार आपले हळूहळू दुरुस्त होतात. आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःबद्दल पूर्णपणे ज्ञान येणे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये कोणता दोष आहे तो दिसणे, हा आत्मसाक्षात्कार झाला. आणि तसाच परात्मसाक्षात्कार म्हणजे दुसऱ्यांमध्ये काय दोष आहे, दुसऱ्यांना काय त्रास आहे तो दिसणे. बरं, भाषेमध्ये सुद्धा बोलताना आम्ही कधी असं बोलत नाही की बुवा तुम्हाला कॅन्सर झालेला, असं म्हणत नाही. कुणाला असं सांगायची गरज आहे तुम्हाला कॅन्सर झाला. उलट आम्ही असं सांगू की तुमची ही चक्र आणि ही चक्र सर्व धरतायत. म्हणजे काय माताजी ते राहू द्या, तुम्ही आम्हाला चक्र स्वच्छ करू द्या. म्हणजे परत ते मुळात केंद्रबिंदूवर येऊनच आम्ही बघतो की हे काय.
आणि केंद्रबिंदूवर आल्यावरती कळतं की ह्या माणसाला काय त्रास आहे. जर केंद्रबिंदू ठीक केला तर बाकी सगळं ठीक होतं. आता इथे 7 चक्र तुम्हाला दिसतात. एक खाली मूळाधार चक्र, त्याच्यावर स्वादिष्ठान, त्याच्यावर नाभी, त्याच्यावर हृदय आणि त्याच्यावर विशुद्धी, त्याच्यावर आज्ञा आणि सहस्त्रार, अशी ही 7 चक्र आहे. पैकी मूळाधार चक्र जे आहे ते खाली श्री गणेशाचं आहे. ते मूळाधार चक्र, हे मूळाधार म्हणजे जिथे कुंडलिनी बसलेली आहे त्याच्या खाली. आता हे मूळाधार चक्र म्हणजे ज्या माणसामध्ये अबोधिता असेल, जो मनुष्य इनोसेंट असेल, त्या माणसामध्ये हे चक्र फार बलवान असतं. हे गणपतीचं चक्र आहे. आता आपण गणपतीला आता मी बघते ना, रोज सहल निघते गणपतीला, अष्टविनायकाला चाललो. पण कशावरून हे अष्टविनायक हे स्वयंभू आहेत? कशावरून? ह्याची सिद्धता काय? उद्या जर एखादा विचारवंत आला कुणी, तर तो म्हणेल काहीतरी वेड्यासारखं आहे, सहली काय काढल्या दगडाला काय तुम्ही पूजता? हे स्वयंभू कशावर? ते ओळखण्यासाठी सुद्धा आत्मसाक्षात्कारी पाहिजे. आत्मसाक्षात्कारी माणसालाच कळू शकेल की हे स्वयंभू आहेत की नाही, किंवा जी स्वयंभू जागा आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जर हात घातले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याच्यातनं चैतन्याच्या लहरी येतात. आता हे पृथ्वीने हे कार्य केलेलं आहे. म्हणजे पृथ्वी किती कमालीची आहे. नुसती फळं झाडच नाही देत आपल्याला, पण स्वयंभू सुद्धा देतात. पण त्या स्वयंभूंना कसं वापरायचं त्या आत्मसाक्षात्काराशिवाय तुम्हाला कसं कळून येणार? मुसळवाडीला आम्ही गेलो होतो. तिथे एक धरण बांधलेलं आहे. त्या धरणाला लोकांनी सांगितलं की माताजी याला असं एक अर्धवर्तुळाकार मध्ये घातलेलं आहे. म्हटलं असं धरण नसतं, असं धरण कसं बांधलं अर्धवर्तुळाकार? त्याच्यातलं असं आहे की इथे ते जेव्हा धरण बांधायला जायचे तर ते संबंध रात्रभरात पडून जायचं. तर एका इंग्लिश माणसाने तिथे लिहिलं, इंजिनियरनी, इथे काहीतरी चमत्कार मला समजलं नाही. तर एका फकीराने येऊन सांगितलं की इथे शक्तीचं स्थान आहे, ह्याच्यावर तुम्ही बांधू शकत नाही, याला गोल बांधा. त्यांनी गोल बांधलं. मग ते खोदून काढल्यावर तिथे दगडाचे नुसते असे दगडच आहे. सर्वसाधारण माणसाला वाटेल दगडच. पण आता आमच्यावरचे सगळे सहयोगी आले, ते तिथे जाऊन अगदी गार गार आतून येऊन राहिले. आणि लगेचच त्यांनी पैसे काढून दिले, इथे देऊळ बांधा पटकन, ह्याच्यावर पाय नको ठेवायला. आणि गायी वगैरे सगळ्या त्याला वाचवून अशा दुरूनच त्याच्यावर कुणी पाय नव्हते ठेवत. त्यांना आपल्यापेक्षा ह्या बाबतीत जास्त समजतं, कारण ते पशु आहेत, ते पाशात आहेत. आपला पाश तुटलेला आहे, आपण स्वतंत्रतेत आलो आणि म्हणूनच हा त्रास आहे. आणि जेव्हा हे ज्ञान मिळवायचं आहे तेव्हा स्वतंत्रच व्हायला पाहिजे. कारण जी परमस्वतंत्रता आहे ती मिळवण्यासाठी ही पहिली स्वतंत्रता सांभाळावी लागेल. आता त्यात तुम्हाला वाटलं तुम्हाला नरकात जायचं असलं तर ती स्वतंत्रता आहे, आणि स्वर्गात जायचं असलं तर तीही स्वतंत्रता आहे. आता स्वतंत्र शब्दसुद्धा श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं होतं, स्वचा धर्म ओळखावा. स्वातंत्र्य मिळवा पण स्वचा धर्म ओळखावा. स्वचा धर्म कोणचा असतो? स्व काय झालं? स्व म्हणजे तुमचा आत्मा, त्याचा धर्म ओळखावा. हे स्पष्ट सांगितलं होतं. पण किती मराठ्यांना त्याच्यातलं समजलेलं आहे? आपापसात नुसते भांडाभांडी, आणखीन भाऊबंदकीशिवाय आपल्या महाराष्ट्रात आणखीन काय चाललेलं आहे? सारखी भाऊबंदकी चाललेली आहे. त्यांनी सांगितलं तर स्वचा धर्म ओळखावा. स्वचा धर्म काय आहे? जागतिक, सामूहिक. आपल्या आत्म्याचा धर्म सामूहिक आहे, तो ओळखावा. आपल्यामध्ये आत्मा आहे, आपल्यामध्ये दुसऱ्यामध्ये आत्मा आहे, तिसऱ्यामध्ये आत्मा आहे. हा सर्व एका परमेश्वराच्या प्रतिबिंब स्वरूप आहे. तेव्हा आपण सर्व एक आहोत हे ओळखावं, हे ते सांगून गेले ते. पण जसं त्यांच्या बोलण्याची पद्धत होती तितकं कोणाच्या समजीत आलं की नाही. श्रींची इच्छा. श्री म्हणजे कोण? श्री म्हणजे शक्ती. उजव्या हातात जी शक्ती असते तिला श्री म्हणतात. हे श्रीचक्र इकडे उजव्या हाताला असतं. श्रींची इच्छा. पण तिकडे कुणाचं लक्षच नाही. अंग्रेज आले, लागले त्यांच्या पायाला. इंग्लिश लोकांनी काय सांगितलं तर पॅन्टी घालायला लागले, कोट घालायला लागले. आता इंग्लिश झाले, सगळे साहेब होऊन बसले. आणि इतकी गुलामी आपल्या डोक्यात आलेली आहे इंग्लिश लोकांची की त्यांनी काही म्हटलं तरी आपण ऐकून घ्यायचं. आणि विशेषतः इथले जे विचारवंत आहेत ते तर अत्यंत गुलाम आहेत. कारण तिथून आलेल्या विचारसरणी
तिथून आलेले सगळे काही कला कौशल्य म्हणजे विशेष आणि आपण काहीच नाही असं समजून इथल्या कलासुद्धा बुडून टाकलेल्या आहेत. आणि आपल्यातलं जे अगाध ज्ञान, आपल्यातलं जे महान आहे ते जाणायला कुणी तयार नाही, त्याला पसंत करायला कुणी तयार नाही. त्यांना फक्त हे आहे की आम्ही इंग्लिश लोकांपासून काय शिकायचं. ह्या अशा विचारसरणीमुळेच आज आपल्यातलं हे जे ज्ञान आहे ते संपुष्टात नष्टाला येणार आहे. आता सहयोगात बोलताना इंग्लंड अमेरिकेत मला फार त्रास होतो, कारण त्यांना ह्याची माहितीच नाही आहे. हे मुळातलं ज्ञान आहे. तिथलं ज्ञान जे आहे ते झाडाचं बाहेरचं ज्ञान आहे. जे झाड मुळांशिवाय वाढतं त्या झाडाला थोड्या दिवसांनी मरणच येणार. त्याची मुळं आपल्या ह्या महाराष्ट्रात इथे आहेत. त्या झाडाला वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून हे ज्ञान सगळ्यांनी घ्यावं, प्रेमाने शिकावं, आत्मसात करावं आणि संबंध जगामध्ये सामावून घ्यावं. ही आपली एक फार मोठी जबाबदारी आहे, हे समजलं पाहिजे. आता आपलं जे पहिलं मुळाधार चक्र आहे त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगितलं की श्री गणपतीच आहे. तिथे श्री गणपती बसवलेले आहेत, कारण गणपती हे अबोध आहेत. त्यांच्या डोक्यावर जे हत्तीचं डोकं आहे म्हणजे जानवर, कधी त्याला माणसाची स्थिती येत नाही. एका अर्थाने बरंच आहे, कारण माणसाला अहंकार आणि प्रतिअहंकार अशा दोन्ही संस्था तयार होतात. त्याच्यामध्ये काहीच नाही, कारण तो आपला परमेश्वराच्या पाशातच असतो, आपल्या आईच्या पाशातच असतो गणपती. म्हणजे अगदी अबोध आहे. आणि अशी माणसं अत्यंत तेजस्वी असतात. ज्यांना गणपती साध्य झाले त्यांच्या पुढे बोलायलाच नको. अशी अबोध मंडळी जगात जर आली, प्रल्हाद म्हटलं तर काय, जेवढे आपल्याकडे ध्रुव, कितीतरी असे लोक झाले की जे साक्षात गणपतीच म्हटले पाहिजे. आणि त्यांच्या शक्तीला, त्यांच्या प्रचंड प्रखर नेत्राला सुद्धा लोकांची नजर भिडू शकत नाही, असे ते विशेष होते. आता मी जे बोलते आहे ते दिसायला आपल्याला असं वाटेल की काहीतरी माताजी कुठल्या तरी अशा गोष्टी पुराणातल्या सांगत आहेत, पण अशी गोष्ट नाही. म्हणजे एखादं जर तुम्हाला टेलिव्हिजन आणून दिलं तर तुम्ही समजून घ्याल, पण एका खेड्यात जर घेऊन गेलं ते म्हणतील हे काय डबड्यात काय आहे. मी म्हणे अहो याच्यात तुम्ही सगळ्या जगातलं काय आहे ते ज्ञान तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही सगळ्या जगातली नाटकं बघू शकता, सगळे तुम्हाला फिल्म्स बघायला मिळतील. तर ते म्हणतील काहीतरी सांगता, पण त्याला जेव्हा मेन्सला लावू तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की हे जे मानव दिसतात सर्वसाधारण ते आहेत काय, किती प्रचंड आहेत, ह्यांच्यात केवढ्या शक्त्या आहेत. ह्या मानवापेक्षा मोठं कॉम्प्युटर आपण तयार केलेलं नाही अजून. आणि ते जेव्हा ते महान कॉम्प्युटर होऊन जातं तेव्हा सर्व विश्वातल्या जेवढ्या काही परमेश्वराच्या अत्यंत अचूक अशा प्रणाल्या आहेत त्याच्यावर मात होते. म्हणजे इथे बसल्या बसल्या आपलं टेलिव्हिजन, टेलिकम्युनिकेशन सगळं सुरू होऊ शकतं. इथे बसल्या बसल्या तुम्ही सांगू शकता की इंग्लंडला एक मनुष्य आहे त्याची काय स्थिती आहे, इथे बसल्या बसल्या. पण ती अबोधिता पहिल्या त्याला पाहिजे. म्हणजे पावित्र्य, पवित्र भावना माणसामध्ये यायला पाहिजे. आजकाल पावित्र्य शब्द लोकांना समजतच नाही की पवित्रता काय. दृष्टीची पवित्रता असायला पाहिजे. दृष्टीची पवित्रता, डोळ्यांमध्ये पावित्र्य असायला पाहिजे, आपल्या मनामध्ये पावित्र्य असायला पाहिजे. ते पावित्र्य म्हणजेच गणपती आणि ते पावित्र्य म्हणजेच ओंकार. ज्या माणसामध्ये पवित्रता नाही तो काहीही कार्य करो, कोणाच्या दारात गेला तर त्या माणसाची भिंत कोसळून पडणार, तो कुठे गेला तरी त्याला नुकसान होणार, जिथे जाईल तिथे तो अपशकुनी. तेव्हा मनुष्याला पावित्र्यात उतरलं पाहिजे. आता पवित्रतेच्या गोष्टी आजकालच्या काळात, आधुनिक काळात केल्या तर लोकांना फार आश्चर्य वाटतं. विशेषतः परदेशामध्ये मी जेव्हा पावित्र्याच्या गोष्टी सुरू केल्या तर लोक म्हणे काहीतरी बाई बोलतायत, असं कसं, आता तर आम्ही अगदी पूर्णपणे स्वतंत्र झालो, वाटेल तसं वागायचं, आम्हाला कोण रोखणार. मग शेवटी त्यांचेच रोग त्यांना खाऊ लागले. म्हटलं करा तुम्हाला काय करायचं ते. आणि अशा रीतीने मी म्हटलं होतं की 2 रोग येणार, ते आले. आता 3रा रोग सांगून आले, तो पण येणार आहे. म्हटलं करा, तुमच्या डोक्यात जे येतं ते तुम्ही करा आणि मग त्याची तुम्ही फळं भोगा. ते रोग सुरू झाल्याबरोबर परत डोकी ठिकाणावर आली, मग सहयोगात बसायला आले. तडाखा बसला. ह्या अपवित्र वागण्याने मनुष्याला किती त्रास होतात आणि त्यांनी किती त्यांची हानी होते.
हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते सहयोगात आता म्हणजे पुष्कळच येऊ लागले. पण तसा तडाखा आपल्याला नको, कारण तसं पाहिलं तरी भारतातले लोक, विशेष करून महाराष्ट्रातले लोक पवित्र आहेत. त्यांच्या दृष्टीत पवित्रता आहे. त्यांना माहीत आहे की अपवित्र दृष्टी ठेवणं चांगलं नाही. निदान मला तरी असं आपलं खेडेगावात वगैरे तुम्ही पाहिलं, लोकांची दृष्टी म्हणजे इतकी शुद्ध आहे आणि इतके भोळे आहेत, इतके शुद्ध मनाचे आहेत की त्यांना हजारोनी जरी आले तरी सगळेच्या सगळे पार होऊन जातात. आता काल आपण सगळे पार झाले म्हणजे पावित्र्य असल्याशिवाय का होणार आहे? अहो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या इंग्लंडला मला 4 वर्ष लागले 7 माणसांना पार करायला. हिशोब लावा तुम्ही. 4 वर्ष लागले 7 माणसांना पार करायला. तुम्ही काल सगळेच्या सगळे पार झाला. कारण हृदयामध्ये आपल्या पवित्रता आहे. हे फार मोठं धन, संपत्ती आपल्यामध्ये. बाकी संपत्ती काय कामाची? कुचकामाची आहे. देवाच्या दारी ती चालणार नाही. जे पावित्र आपल्यामध्ये आहे ते राखून ठेवलं पाहिजे. ते मूलाधारा चक्रावर असतं. ज्या माणसामध्ये पावित्र्य असतं त्याची कुंडलिनी वर चढल्यावर मग खाली उतरत नाही. पण ज्याच्यात पावित्र्याची कमतरता येते, त्याला, ज्याचा गणपती कमजोर असतो, तेव्हा परत ती कुंडलिनी खाली येते. तेव्हा परत चढवावी लागते, बांधावी लागते, मेहनत करावी लागते, मग ती बसते. त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. कोणत्याही कारणाने गणपती कमजोर असू शकतो. पुष्कळांना गणपती कशाशी खातात तेही माहिती नाही हो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, उत्तर हिंदुस्थानमध्ये दत्तात्रय कोण हे माहिती नाही लोकांना. म्हणून काय त्यांचं चुकलेलं नाही. पण ज्यांना माहीत असून सुद्धा ते तसं वागत नाहीत, त्यांना मात्र परमेश्वर क्षमा करत नाही. तर हा गणपती आपल्यामध्ये सिद्ध झाला पाहिजे. आता पुष्कळसे डॉक्टर लोक आपल्याकडे गणपतीचा फोटो ठेवतील, रोज नमस्कार करतील, ह्याला नमस्कार कर, त्याला नमस्कार कर. पण तो गणपती तुमच्या ह्या प्रॉस्टेट ग्लँडला चालवतो असं म्हटलं तर मानणार नाही. आता कुणी म्हणाल की माताजी तुम्ही आमचं प्रॉस्टेट कसं ठीक केलं? काही नाही, गणपतीला सिद्ध केलं, झालं. गणपतीने ठीक करून दिलं. मी काय करत नाही. कॅन्सर कसा ठीक केला? लक्ष्मीनारायणाचं तत्त्व खराब झालं तर ते ठीक केलं, झालं. तत्त्वावरती आलं म्हणजे ते तसंच्या तसं ठीकून जातं. इथे कितीतरी असे लोक आहेत पुण्यात सुद्धा, ज्यांना 5 मिनिटात मी ठीक केलेलं आहे. जे बाहेरगावी आपली ट्रीटमेंट करायला निघाले होते आणि लाखोनी त्यांनी रुपये खर्च केले असते, ते 5 मिनिटात ठीक झाले. तर तुम्ही म्हणाल असं कसं झालं? असं होणं फारच सोपं आहे. पण डॉक्टरला हे मान्य कधीच होणार नाही की आपल्यामध्ये गणपती आहेत. ते बाहेरच गुटमळत राहणार. सगळे गणपती इंग्लंडलाच बसलेत त्यांचे. आपल्यामध्ये गणपती आहेत, तो आपण जागृत करून घेतला म्हणजे आपले सगळे प्रॉस्टेट वगैरेचे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत, बायकांना जर मुलं वगैरे नाही झाली किंवा अति मुलं झाली किंवा त्यांना जर आणखीन दुसरे त्रास असले तर ते गणपतीनी ठीक होतात हे ते मानायला तयारच नाही. तो गणपती आपल्यामध्ये आपण सिद्ध करायला पाहिजे. आणि ते अगदी सोपं काम आहे. जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा ती त्या गणपतीला पाजळते, त्याला जागृत करते. त्याच्या प्रकाशाने सर्व ठीक होऊन जातं. तिथे बसलेले आहेत. देवाने सगळं तुमच्यामध्ये सगळे देवी देवता बसून ठेवलेले आहेत. फक्त त्यांना जागृत करायचं काम आहे. मग तुम्ही कसल्या आजारी पडता? तुम्हाला कसलं वार्धक्य येतं? कसला तुम्हाला त्रास होणार आहे? सगळ्या देवी देवता तुमच्या जागृत झाल्या म्हणजे तुम्ही प्रचंड शक्तिशाली होणार. इतकंच नव्हे, पण परमेश्वर स्वतःच, त्याचे इतके देवदूत सगळीकडे फिरत असतात. ते तुम्हाला आश्चर्य वाटेल कशा गोष्टी घडत जातात. काल एक लहानशी मुलगी आली 22 वर्षाची. म्हटलं तू काय करतेस? ती म्हटलं MSc स्टॅटिस्टिक्स करते. मला आश्चर्यच वाटलं, एवढीशी लहानशी मुलगी MSc स्टॅटिस्टिक्स कसं करते? ती म्हण माताजी सहयोगात आल्याबरोबर माझं डोकं इतकं ठीक झालं, इतकं सहज मला वाटतं आणि टेन्शनच चढत नाही. बाकी सगळ्या मुलींना टेन्शन काय चढतं, हे काय होतं, आणि मी आपली पास होत चाललेली आहे. कारण जेव्हा तुम्ही आत्मसाक्षात्काराला प्राप्त होता तेव्हा परमेश्वराकडनं क्षेम तुम्हाला आपोआपच मिळतं. आपोआप तुम्हाला क्षेम घडतं. पण पुष्कळदा असं होतं, एखाद्याला पार केल्याबरोबर समजा त्याला एकदम कुठून तरी पैशाचा लाभ झाला की सहज योग सोडून तो पैशातच रमतो. ही प्रलोभन आहेत, हे टेम्पटेशन्स आहेत. त्या टेम्पटेशनला पडतो. किंवा त्याला एकदम आरोग्य मिळालं. माझ्याकडे म्हणजे एकाला जर मी बरी केली तब्येत तर तो 10 आजारी घेऊन येतो. एजन्सीच काढतो मुळी तो. माझा हा भाऊ, मग त्याचा मित्र, मग त्याच्या ह्याचा साळ्याचा सख्खा बाप, असं काहीतरी करून घेऊन यायचं. माताजी याला ठीक करा, ह्याला ठीक करा, त्याला ठीक करा. अरे बाबा, ह्याला ठीक करून करायचं काय? नाही नाही माताजी तुम्ही दया करा, ह्याला ठीक करा. पण माझ्यावर दया करा म्हटलं तर जे दिवे पेटणार नाहीत त्या दिव्यांना ठीक करण्यात काय अर्थ आहे? देवाला अक्कल आहे.
आपल्यापेक्षा तर जास्त आहेच. तेव्हा तो असे दिवे कशाला पाजळणार ज्या दिव्यांमध्ये कधीच प्रकाश येणार नाही आणि जे दुसऱ्यांना प्रकाश देणार नाही. ज्या अप्पलपोट्टे आहेत, नुसत्या आपल्या प्रकृतीपर्यंत विचार करतात, आपलं कसं भलं होईल ते बघतात, दुसऱ्यांचं भलं करण्याच्या मागे नाही, त्यांना परमेश्वराने ही शक्ती का द्यावी? तर ह्याप्रमाणे आपण जर लक्षात घेतलं तर आजार वगैरे हे सर्व चक्रांना ठीक करून होऊ शकतात. पण ते आपलं कार्य नव्हे. आपलं कार्य डॉक्टरांना तयार करणं आहे. गावोगाव खेडोपाडी एकदा सहयोगाचे डॉक्टर जर तयार झाले तर आपल्याला निरोगी जनता इथे मिळेल आणि त्यामुळे स्वास्थ्य वाढल्यामुळे स्वस्थ प्रकृतीचे लोक जेव्हा तयार होतील तेव्हा त्यांच्यातले जी वैमनस्य आणि अशा घाणेरड्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व पडून जातील, झडून जातील आणि सुंदर मानव तयार होईल. तेव्हाच नंदनवन थाटता येईल. त्याच्या आधी उगीचच काहीतरी आणून पुतळे उभं करायचे, त्यांना हार घालायचे, त्यांच्या गळ्यामध्ये आणखी त्यांना मोठ्या टोप्या बिप्या घालून काहीतरी म्हणून त्यांना उभं केलं तर ते नुसतं नाटक आहे. नुसतं नाटक आहे. ते नाटक करायचं आणि मग म्हणायचं हे कोलमडले, म्हणजे नाटक कोलमडणारच. ह्याच्यातलं सत्य काय? तुम्ही खरोखर असा एकतरी मनुष्य तयार केलेला आहे का की जो सत्यावर उभा नाही? म्हणजे जेमतेम आहे माताजी, ठीक आहे जेमतेम, पण जेमतेम का? तो समर्थ नव्हे. आज या महाराष्ट्रात शिवाजी सारखा एकतरी आहे का उभा? एवढे मोठमोठे राज्य करते आणि अमकं आणि तमकं ऐकतोय आपण, का नाही? कारण आत्मसाक्षात्काराला प्राप्त झालेले लोकच नाहीत मुळी. जोपर्यंत आपण आत्मसाक्षात्काराला प्राप्त होत नाही निरनिराळी प्रलोभनं आपल्या डोक्यात येतात. त्याला कारण म्हणजे नाभीचक्र आहे. हे खरं म्हणजे दुसरं चक्र आहे, पण ते आपण एवढ्यासाठी तिसरं म्हणतो कारण स्वाधिष्ठान त्याच्यातनं निघून सगळीकडे फिरत असतं. नाभीचक्रामध्ये मनुष्याला जी एक काहीतरी शोधण्याची इच्छा असते ती ह्या चक्रातून प्रगट होते. म्हणजे जेव्हा आपण प्राणी होतो तेव्हा आपल्याला जेवणाची इच्छा, की जेवण मिळालं पाहिजे, खायला मिळालं पाहिजे, काहीतरी प्राणी मिळाला पाहिजे, काहीतरी मारून खाल्लं पाहिजे, कसं तरी जिवंत राहिलं पाहिजे असं प्राण्याला वाटतं. त्याला काही काही प्राण्यांना अर्थात काहीतरी निवाऱ्यासाठी सुद्धा जागा लागते. पण जेव्हा मानव स्थितीला येतो आणि जसा जसा तो वाढत जातो, आता समजा हजारो वर्षापूर्वी जसा मानव होता तर त्याला फक्त एक खायला मिळालं, निवाऱ्याला काही जागा मिळाली की तो राहत असे पाषाण युगामध्ये. पुढे वाढत वाढत आज ह्या स्थितीत मनुष्य आलेला आहे. आता मनुष्याला आपण बघतो की त्याला कसला कसला शोध आहे. तर तो असा विचार करतो की जर आपल्याला खरोखरच आनंद पाहिजे किंवा सुख पाहिजे तर आपल्याला पैसा असला पाहिजे, भरपूर खूप पैसा असला पाहिजे. ही विशेष पैशाकडे सगळं लक्ष. अहो ज्यांच्याजवळ पैसे आहेत ते रडतच आहेत जास्त तुमच्यापेक्षा. कारण ज्या देशांमध्ये पैसे तिथे जाऊन मी पाहून आलेले त्यांची काय स्थिती आहे. अमेरिकेत तर एक मनुष्य सुद्धा असे सरळ तोंड करून बोलू शकत नाही. सारखं सारखं त्याचे असे डोळे हात असेच होत असतात. वाकुल्या दाखवल्यासारखं होतं त्यांचं. कारण काय? नर्वसनेस. त्या पैशामुळे आलेली नर्वसनेस त्याच्यामध्ये इतकी जास्त आहे आणि वाटेल ते रोग त्याला होतात. आणि डोकं अगदी भ्रमिष्ठासारखं असतं. एक मिनिट सरळ एक शब्द बोलायचा म्हटलं तर कठीण काम. त्याला लिहून दिलं तर बोले, पण असं माझ्यासारखं तो सरळपणे सुसंबंधित असं बोलू शकत नाही. प्रेसिडेंट सुद्धा तिथला सगळं लिहून दिलेलंच बोलतो, लिहिल्याशिवाय बोलू शकत नाही ते. त्याला कारण काय? एकेकाळी तिथे सुद्धा केवढे मोठमोठाले लोक झालेले आहेत आपल्याला माहिती आहे, ज्यांच्या भाषणाला अजूनसुद्धा लोक उतारे देतात. पण ती आता स्थिती गेली. कारण काय? की भ्रमित झालेले लोक आहेत. पैशामुळे भ्रम निर्माण होतो. मी पैसेवाला. अहो गाढवाला पैसे लावले काय आणि माणसाला पैसे लावले काय? दोन्ही एकच. माणसाला असं वाटतं की मला काहीतरी विशेष झालेलं आहे. काहीही नाही. तुम्ही जे आहात तेच आहात. काही फरक झालेला नाही. फक्त हेच आहे की लोकांना असं वाटतं त्या माणसाजवळ पैसे आहेत, हा खूप आरामात असेल, तुम्ही मात्र दुःखातच खिचपत पडले.
आता एखाद्या श्रीमंत माणसाने आपल्या घरी बोलवलं, तशी मी जात नाही, पण आधी दादा पुता करून मी अमका तमका गेले. त्याची बायको आजारी, तो आजारी, त्याचा मुलगा आजारी, त्याची बहिणी आजारी, त्याचे भाऊ आजारी, अरे बापरे रे बापरे. म्हटलं ह्या सगळ्यांच्या घरात सगळेच आजारीच पडलेले आहेत. म्हणजे पैशाने सुख मिळालेलं नाही. मग दुसरा शोधतो, त्याला वाटतं की बरं पैशाने काही नाही, त्याला पैसे खूप मिळाले, त्याला वाटतं मग आता सत्तेत आलं पाहिजे, सत्तावान झालं. मग या सत्तेत आलेल्या लोकांना आपण पाहिलेलंच आहे, त्यांची काय स्थिती आहे ती. सत्यात एकदा मनुष्य आला म्हणजे खरोखर चक्करात येतो. मग ते दारूच्या व्यसनासारखं सत्तेचं चक्कर आहे, ते सुटत नाही. त्याच्या चक्करात फिरत फिरत जेपर्यंत अगदी पूर्णपणे तो नेस्तनाबूत होत नाही, तो त्याच चक्करात फिरत असतो. आणि कसली सत्ता आहे त्याच्यात? सत्ता कसली आहे त्याच्याजवळ? कसलीच नाही. नुसती एक भ्रामक कल्पना की माझ्याजवळ ही सत्ता आहे, ती सत्ता आहे. अहो, जर समजा एखाद्या मिनिस्टरनी पैसे खाले तर लगेच त्याच्या हातात हतकड्या पडतात. तर कसली आली सत्ता? पूर्वीच्या राजाला तरी म्हणता येत असं की त्याला सत्ता होती, वाटेल तसे पैसे का वाटेल ते करा, सगळं आमचंच आहे. कायद्याच्या बंधनात आणखीनच मनुष्य पडतो जितका जितका तो सत्तेत येतो. आणि जर तसा वागला नाही तर त्याला हातकड्या पडतात. त्याचं स्वतःचं असं काय आहे, 2,500-2,500 पगार आहे फक्त. तो आमच्या मुंबईला कामगार लोकांना सुद्धा मिळतो. आणि त्याच्यावर एक पैसा कमवायचा नाही, म्हणजे कसं राहायचं? ही परिस्थिती आहे. पण सत्ता आहे ना, सत्ता म्हणजे काहीतरी जसं काही खाण्याचं एक असेल, किंवा सत्ता म्हणजे काहीतरी त्यांनी आपल्याला पुष्टी मिळेल आणि त्याच्याच अहंकारामध्ये मनुष्य वा मी म्हणजे केवढा मोठा, ते एक पद्धत झाली. मग तिसऱ्यांचा प्रकार असा असतो की माझ्या मुलांवर फार प्रेम आहे. मग जानवरांचंही असतं, काही विशेष नाही. हा माझा मुलगा आहे, माझं घर, माताजी माझ्या घरी जेवायला आहे, कशाला बुवा, माझं घर. माताजी माझ्या घरी आज उद्घाटन आहे, तुम्ही येता का? माझं जेव्हा म्हटलं म्हणजे असं की तुम्ही ते नाही. मी जर म्हटलं हे माझं आहे म्हणजे मी हे फूल नाही आहे. जोपर्यंत मी हे म्हणत राहीन की माझं आहे म्हणजे मी ते नाही आहे. शेवटी आत्म्यात आल्यावरती मग तुम्ही तृतीय पुरुषात बोलू लागता. तुम्ही तृतीय पुरुषात बोलू लागता आणि तेव्हा कृष्णाची व्याख्या खरी होते की सर्व धर्म कर्मण्ये अधिकार असते फलेषु मा कदाच. ते त्यावेळेला सिद्ध होतं की तुम्ही कितीही कर्म केले तर फळ परमेश्वरावर तुम्ही घालता. लोक म्हणतात हम तो सब जो कुछ भी करते भगवान के चरण में डालते, हमने खून भी किया तो भी भगवान के चरण में डाल दिया, वो भी भगवान ने ही कर दिया. तर सांगायचं म्हणजे असं की जेव्हा तुम्ही सहयोगात येता तेव्हा तुमच्या हातून जे वाहतं तेव्हा तुम्ही म्हणता माताजी येत आहे जात आहे. अहो यांची कुंडलिनी उठली का? नाही, चढते. मी चढवतो असं कुणी म्हणत नाही. मी आत्मसाक्षात्कार देतो असं कुणी म्हणत नाही. अहो पण होतच नाही तर करायचं काय? ह्यांना जर साक्षात्कारच होत नाही तर आम्ही तरी काय करायचं? सगळं तृतीय पुरुषात बोलणं सुरू होतं. म्हणजे कर्म मनुष्याचं अकर्मात जातं, तेव्हा कर्म होतं आणि तेव्हाच फल जे आहे ते परमेश्वरावर. आम्ही काहीही करत नाही. ही भावना अनन्य भक्ती जशी सांगितली तशीच कर्माला सुद्धा जी त्यांनी एक तेढ देऊन सांगितलेलं आहे की सगळं काही परमेश्वरावर घाल, ते काही कुणी घालत नाही, काही नाही, उगीचच आपल्या डोक्याचा भ्रम आहे. खरोखर म्हणजे आत्मसाक्षात्कारानंतरच परमेश्वर सगळं करतोय हे दिसत असल्यामुळे हे होत नाही, जात नाही, आपण असं सुरू करतो. तर आता जे नाभीचक्र आहे त्याच्यात जेव्हा मनुष्य सत्तेकडे धावतो, माझं करत फिरतो, प्रेमाकडे धावतो, अशा पुष्कळ गोष्टीमध्ये आपली ही शक्ती, मानवी शक्ती ही आपण वावरत असतो. आणि त्याला कधी कधी असं समजून की हे फार आपण मोठं कार्य करतो आहे. गोवर्धनधारीसारखे आपण जसं काही डोक्यावर सगळं घेतलेलं आहे आणि सगळं आपणच वाहतोय अशी त्याला कल्पना येते. आणि तो सगळ्यांना आपल्यासमोर अगदी तुच्छ लेखतो. करणारा परमेश्वर, करता, सवर्ता आणि भोगता, धात्रा परमेश्वर आहे. आपण काय करणार? आपण त्याचे अंगप्रत्यंग आहोत. म्हणजे आपणही सर्व होतो, पण खरोखर आपल्याला असं जे वाटतं की आपण भोगतो ते होत नाही.
आता समजा एखादी कार्पेट मला आवडली, छान आहे बा, सुंदर आहे. ह्याच्याकडे बघताना एखादा मनुष्य म्हणेल की जर मी बाजारात विकत घ्यायची तर केवढ्याला मिळेल, म्हणजे विचाराचं धुमश्चक्री सुरू झाली. कुठून आणली, कुणी केली, कसं काय, म्हणजे ते बनवलेलं आहे जे इतकं सुंदर, त्या कलाकारांनी जे सौंदर्य ओतलेलं आहे ते बघायचं नाही. फालतूच्या गोष्टी त्याला काय अर्थ आहे, बघत राहिले की ह्यानी कुठून आणली, काय आणली, मी कशी मिळवायची. पण आम्ही जर बघतोय तर आम्ही नुसतं त्या कलाकाराचा आनंद त्यातनं उपभोगतोय, कारण आमच्या डोक्यात विचारच येत नाही. निर्विचारितात आलो म्हणजे मनुष्य त्याच्याकडे बघत राहतो आणि त्यातला आनंद नुसता झरझर गंगेसारखा, गंगौघ म्हणतात तसा व्हायला लागतो आणि संबंध अंग शहारून निघतं. त्याला मिळवायचं, त्याला घ्यायचं, विकायचं काहीही विचार येत नाही. नुसता त्याचा जो आनंद, त्याच्यामध्ये जो शुद्ध आनंद आहे तो सबंध शरीराला व्यापून टाकतो. ही स्थिती ह्या नाभीचक्रावर आपल्याला येऊ शकते जेव्हा आपण कुंडलिनीचं जागरण करून आपल्यामध्ये असलेले जे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि विशेष करून या गुरूंच्याकडून आलेले जे प्रकार आहेत त्यांना सगळ्यांना भस्मिसात करून टाकतो. आता काल गुरूंच्याबद्दल म्हटलेलंच आहे आणि आज आमचे एक सहयोगी मला म्हणाले, मग त्याच्या आता कंटाळा आला ह्या गुरु लोकांचा. म्हटलं काय झालं, कोणी मनुष्य गुरुकडून जाऊन आला की परत तो का धरतो समजत नाही. किती म्हटलं त्यांनी सोडलं गुरुला तरी सुद्धा सोडतच नाही, तो सुटतच नाही. तो गुरु चिकट बसलाय तिथे. तर कसं काढायचं, त्याला पोटाचा कॅन्सर व्हायला घातला तर कसं करायचं. मग त्याच्यावर मोहम्मद साहेबांनी तोडगा दिलेला आहे. मोहम्मद साहेबांनी छान तोडगे दिलेले आहेत, ते एकाहून एक उत्तम आहेत आणि ते वापरावे. त्या तोडग्यानेच हे सगळे अगुरू पळतील. तशी लक्षणं रामदास स्वामींनी सुद्धा चांगली सुंदर लिहिलेली आहेत अगुरूंची. आणखीन माणसाचा मूर्खपणा एक खूप सुंदर वर्णन करून सांगितलेलं आहे की म्हणे महिषा मर्दिला चंदने, म्हशीला म्हणजे म्हैश काय म्हणतात त्याला, म्हशीचा रेड्याला चंदनाने रगडून टाकलं आणि त्याला पूजित बसले आणि तो रेडा समजतो की मी केवढा मोठा गुरु झालेला आहे. तशातली स्थिती आहे ती. तेव्हा अगुरूंचे इलाज मोहम्मद साहेबांनी सांगितलेले आहेत सगळ्यात उत्तम, ते शिकून घ्यावेत आणि ह्यांचा सगळ्यांचा सडकून तुम्ही इलाज करा. नाही तर उद्या तुम्हाला काय झालं तर म्हणाल माताजी हे कसं काय झालं आम्हाला. तर हे अगुरू किंवा जसं मी आपल्याला सांगितलं की अशा रीतीने कोणत्याही गोष्टीच्या मागे लागणं, अति करणं, राजकारणात वेड्यासारखं लागणं किंवा व्यसनामध्ये वेड्यासारखं लागणं किंवा हा माझा, हे माझं मूल, ही माझी बायको, हा माझा नवरा, हे असं माझं करत राहणं, ह्या सर्वांनी हे चक्र खराब होतं. आणि त्याची सुटका एकच आहे, तुमच्यामध्ये लक्ष्मीनारायण जागृत झाला पाहिजे. लक्ष्मीनारायण जागृत करण्यासाठी कुंडलिनीचं जागरण झालं पाहिजे आणि तिन्ही संबंध इथे धर्मशक्ती तुमची वाढवली पाहिजे. आपल्या पोटामध्ये धर्मशक्ती आहे आणि ही धर्मशक्ती लक्ष्मीनारायणाच्या जागृतीने होते. मग धर्मशक्ती कशी आहे की आमच्याकडे एक गृहस्थ डॉक्टर आहेत फार मोठे, इंग्लंडमध्ये आले आणि त्यांची दुसऱ्या दिवशी दारू सुटली. दारू त्यांना आवडायचीच नाही. पण ते नंतर जर्मनीला गेले तर त्यांना तिथे एक वाईन आवडत होती. म्हणत जरासं बघावं कसं काय ते म्हणून त्यांनी प्रयत्न केला. तर म्हणे मला असं वाटतं जसं काय मी सडलेलं बूच खातोय. म्हटलं सडलेलं बूच कसं असतं बघ. म्हणे तुम्हाला माहिती आहे का, ती सडलेलं बूच खातोय असं मला वाटलं आणि ओकाऱ्या शेवटी माझ्या रक्त निघालं आणि इतकं पोटात दुखायला लागलं, नको रे बाबा ती वाईन आताच्या पुढे. धर्म जागृत होतो. ज्या माणसाच्या पोटात धर्म जागृत होतो पैसे नाही खाऊ शकत, मोठं कठीण काम आहे. कारण धर्म जागृत झाला ना, पोटात धर्म जागृत झाला तर पैसे कसे खाणार. पैसे खाल्ले तर ते उलटून पडणार, त्याचे त्रास होणार, मानसिक त्रास होणार. तसंच तुम्ही व्यसनं घेऊ शकत नाही. व्यसनं घेतली तर त्याचे त्रास सुरू होतात. एक आमच्या सहयोगात गृहस्थ यायचे. आता मी सगळ्यांनी घाबरू नये, व्यसनांबद्दल बोललं म्हणजे अर्धे लोक उठून जातील. पण एक गृहस्थ यायचे आणि त्यांना सवय होती तंबाखू खाण्याची. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, ह्या 3 मित्रांची तंबाखू चालू. मला सगळं माहिती होतं.
एक दिवस येऊन मला म्हणाले, मात्र मी ध्यानाला बसलो की माझं तोंड अगदी हनुमानासारखं होतं. म्हटलं असं ना, आता सांगू का काय, तंबाखू आता सोडली पाहिजे की नाही. लगेचच त्याच्या लक्षात आलं की माताजी ओळखून आहेत म्हणून. तर ओळखून नाही आहे, तुमची ही लेफ्ट विशुद्धी धरते. लेफ्ट विशुद्धी धरली म्हणजे हमखास काय रोग होतात ते माहिती आहेत का तुम्हाला. ह्या विशुद्धीमुळे तुमची इथली डिस्क सरकणार, हे नाही झालं तर तुम्हाला अंजानाचा हृदयरोग जडणार. अनेक रोग ह्या लेफ्ट विशुद्धीमुळे होतात. तुम्ही जर उलटे सुलटे मंत्र घेतले असतील तरी ही लेफ्ट विशुद्धी तुमच्यामध्ये धरू शकते. पण पोटामध्ये जे त्रास होतात ते अनंत आहेत. म्हणजे ही राक्षसी नाही, तंबाखू ही राक्षसी नाही, ती खाऊन जाते पोटाला नुसती. आपलं लिव्हरपासून तहत सबंध जे काही आपल्या आतमध्ये महत्त्वाचे यंत्र आहेत ते सगळे बिघडवून टाकते ती. त्यापासून आता पर्वत लोक म्हणायला लागले, पण तंबाखूनी म्हणे दात फार मजबूत होतात. मला तरी असं वाटत नाही, कारण बहुतेक सगळ्यांचे काळे काळे दात आणि त्यांचे काही लवकरच पडतात दात. मी आता एवढ्या 63 वर्षाची आहे, मी कधी जन्मासुद्धा डेंटिस्ट म्हणून काय ते पाहिलेलं नाही. पण तंबाखूनी दात म्हणे फार कडक होतात. ते काय आपल्याला कुणाला चावायला द्यायचं आहे की काय, काय आपण काय वाघबिग आहोत की काय. अहो जे दात आहेत तेच चांगले आहेत, माणसासारखे दात पाहिजेत ना, तुम्हाला काय वाघाचे दात पाहिजेत की काय. ह्या अशा भ्रामक कल्पनेने आपण ती गोष्ट घेत असतो, कारण आपल्याला ती सवय सोडता येत नाही. पण सहजोगात आल्यावर जरासा जरी प्रयत्न केला तरी ह्या सवयी सुटून जातात आणि आपण निरोग होईल. चेहऱ्यावर तकाकी येते, मनुष्य बघूनच म्हणतो की हा काहीतरी विशेष मनुष्य आहे. असलं हे आयुष्य जे आपल्या सद्गुणांनी प्रफुल्लित झालेलं आहे ते बघायला आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे. आणि ते नाभीचक्रावरती काम होतं, ते इतकं सुंदर होतं. बरं सांगायचं म्हणजे नाभीचक्र म्हणजे लक्ष्मीनारायणचं आहे. पैशाचे प्रश्न सुटतात. कसे सुटतात? दारू घरात न गेली म्हणजे लक्ष्मी परत येते, तंबाखू घरात न गेली म्हणजे लक्ष्मी येते परत, स्वभाव बदलल्यामुळे लक्ष्मी घरात येते, अनेक गोष्टीमुळे लक्ष्मी घरात येतात आणि सहजच आपल्याला लाभ होतो लक्ष्मीचा. आणि लोकांना आश्चर्य वाटतं, माताजी अहो आमच्याकडे जेवढे आले सहयोगी सगळ्यांना सगळ्यांना इथून तिथवर इंग्लंडपासून ऑस्ट्रेलियापर्यंत सगळ्यांना आर्थिक लाभ झालेला आहे. लंडनला आपण ऐकलं असेल की तिथे बेरोजगारी किती आहे, पण एकही सहयोगी इंग्लंडमध्ये काय किंवा अमेरिकेमध्ये बेरोजगार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक सुद्धा सहयोगी बेरोजगार नाही. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की नाही. हजारोनी आहे, एक सुद्धा त्यातला बेरोजगार राहिलेला नाही. तर जे कृष्णाने सांगितलं आहे की योगक्षेम वहाम्यम, योग गठीत झाल्यावरती आर्थिक प्रश्न सुटतात. अर्थात तुम्हाला डोकं दुखी होईल इतका पैसा येत नाही, पण तुमच्या सौष्ठव होईल. काल जसं सांगितलं की लक्ष्मी तत्व तुमच्यात जागृत झालं म्हणजे लक्ष्मीसारखे तुम्ही होता. आज विषय जास्त वाढवण्याची सोय नाही आहे, नाहीतर मी लक्ष्मीवरही बोलले असते. तेव्हा स्वाधिष्ठान चक्र जे लक्ष्मी तत्वातनं निघालेलं आहे त्यांनी मनुष्य कलाकार बनतो, कलाकृती येते आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी इतकी वाढून जाते, तो इतका मोठा कलाकार होऊन जातो की लोकांना आश्चर्य वाटतं की काल जो एक शब्द लिहू शकत नव्हतो आज कविता कशी लिहितोय. कबीरदास कोणत्या युनिव्हर्सिटीत गेले होते, तुकाराम कोणत्या युनिव्हर्सिटीत गेले होते, किंवा आपल्याकडे ज्ञानेश्वरांनी कोणत्या युनिव्हर्सिटीची पायरी चढवली होती, आजपर्यंत त्यांच्यासारखं काव्य कुणी का लिहू शकलं नाही. कारण शब्दाला हाताळण्याची, शब्दामध्ये माधुर्य भरण्याची, त्याच्यात चमत्कार भरण्याची जी काही कलाकृती आहे ती फक्त आत्मसाक्षात्कारानंतरच साध्य होते. परदेशात सुद्धा जे मोठमोठाले कलाकार होऊन गेले, ज्यांनी फार मोठे मोठे संगीताचे कंपोजिशन्स वगैरे केले, ते सगळेच्या सगळे आत्मसाक्षात्कारी होते हे त्यांचं चैतन्य बघून कळतं. मोझार्ट म्हणून एक फार मोठा संगीतज्ञ झाला, त्याला एवढे व्हायब्रेशन्स. लिओनार्डो द विन्सी वगैरे ह्या जे लोक आहेत, किंवा मायकेल अँजेलो ह्याच्यासारखे जे मोठे मोठाले कलाकार होते, त्यांच्याकडे हात करून बघितलं तर हाताला एकदम झक 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 अशी चैतन्याच्या लहरी येतात. जगामध्ये जे जे असे मोठे लोक झाले त्यांच्यातनं अशा चैतन्याच्या लहरी आपल्या हातात येताना दिसतात.
आणि ज्या ज्या लोकांनी विध्वंसकारी कार्य केले, ज्या ज्या लोकांनी देशांना अनेक देशांना त्रास दिला आणि छळ केला, अशा लोकांच्या हातामधनं त्यांच्याकडे लक्ष केलं तर हातामध्ये गरम गरम येऊन कधी कधी तर हाताला फोडसुद्धा येतात. तेव्हा चांगुलपणा हा किती शक्तिशाली आहे हे तुम्हाला आत्मदर्शनानंतर कळून येतं की मनुष्य जर सद्गुणात उतरला तर तो अत्यंत शक्तिशाली होतो. पण त्या सद्गुणाला बुद्धीची निवड नसली पाहिजे. ते सद्गुण आतूनच उमलले पाहिजेत. ज्याला आम्ही सहज म्हणतो, ज्याला स्पॉन्टेनियस म्हणतो, ते आतूनच प्रगट झाले पाहिजे. त्याच्यामध्ये नुसती बुद्धीमुळे आता चोरी केली म्हणजे आपल्याला जेलला जायचं आहे म्हणून आपण चोरी करायची अशी गोष्ट नसते. आपण करतच नाही चोरी, त्याची काही गरजच लागत नाही. परमेश्वर त्याच्याबद्दल जितकं सांगावं तितकं कमी आहे, पण त्याचा अनुभव घेऊन मग बोला. अशा रीतीने स्वाधिष्ठान चक्र आहे. आणि ह्या स्वाधिष्ठान चक्रावर काल आपण सांगितलं होतं मी की ह्या चक्रांनीच आपल्यामधली जी शुद्ध विद्या आहे, ज्यांनी कुंडलिनीचं जागरण वगैरे आपण करतो, ते ह्या स्वाधिष्ठान चक्रांनीच वापरली जाते. त्यांनीच आपण ती आत्मसात करू शकतो. डावीकडचं स्वाधिष्ठान चक्र तेव्हा धरलं जातं जेव्हा आपण अशा लोकांच्याकडे जातो ज्यांची अनधिकार चेष्टा आहे. बहुतेक लोकांनी सांगितलं आहे की हे डोकं तुम्ही कोणासमोर लववायचं नाही, ताठ्याने ठेवायचं नाही, पण कोणासमोर लववायचं नाही, पायावर यायचं नाही. कारण इथे एकादश रुद्र आपले असे 11 चक्र आहेत आणि ती धरली जातात. वाटेल त्या माणसाच्या पायावर जायचं, वाटेल त्या माणसाला गुरु मानायचं, कुठूनही कुणी आला तरी त्याच्यासमोर जाऊन नम्र व्हायचं. त्यांनी हे एकादश रुद्र धरलं जातं. आणि हे एकादश रुद्र धरणं म्हणजे आपला विध्वंस सुरू झाला ह्याची एक ओळख आहे. कॅन्सर झाला म्हणजे सुद्धा एकादश रुद्र धरलं जातं. तेव्हा हे डोकं सगळ्यांच्या समोर नतमस्तक करायचंच नाही. अवतरण असलं तर दुसरी गोष्ट, आपले आईवडील असतील तर नात्यामध्ये ते दुसरी गोष्ट. कारण परत सांगते, हे चैतन्य जे आहे ह्याच्यात संबंध प्रबुद्ध बुद्धी आहे, प्रबुद्ध बुद्धी आहे, इंटेलिजन्स ज्याला म्हणतात ते ह्याच्यामध्ये आहे. आणि तुम्ही कुणासमोर डोकं नमवता, तुम्ही कुणाला मानता, ह्या सर्व गोष्टी नमूद होत जातात. आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर, तुमच्या बुद्धीवर, प्रत्येक तुमच्या वातावरणावर, प्रत्येक गोष्टीवर येतो. तेव्हा हे जे स्वाधिष्ठान चक्र आहे त्यालासुद्धा फार जपून असलं पाहिजे आणि जपून वापरलं पाहिजे. त्याच्यामध्ये शुद्धता असायला पाहिजे आणि शुद्ध मनाने हे कार्य केलं पाहिजे. आज 3 चक्रांवर मी बोललेली आहे. बाकी सर्व चक्रांवर बोलायला आज वेळ नाही, पण उद्या मी सांगेन आणि मग आत्म्याबद्दलही सांगेन. तरी आज जे काही सांगितलं आहे त्यावर घरी जाऊन आपण विचार करावा. आणि तसंच पुस्तकसुद्धा आहे, त्या पुस्तकात सगळं लिहिलेलं आहे की चक्र किती आहेत, त्याच्यामध्ये किती पाकळ्या आहेत, प्रत्येक चक्राचं तत्त्व काय आहे, ते कसं वापरायचं वगैरे वगैरे सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे. तेव्हा ते वाचन करून ते समजून घ्यावं. आणि उद्या परत मी सांगेन की बाकीच्या चक्रांचा आपल्या आत्मसाक्षात्कारात किती सहयोग येतो, किती आपल्याला त्यापासून फायदा होतो. प्रत्येक चक्र व्यवस्थित स्वच्छ झालं पाहिजे आणि ते करणं कठीण नाही आहे. आणि त्याला अगदी सुगम मार्ग आहेत, ते जर वापरले तर तुम्हाला त्याचा फार लाभ होऊ शकतो. उद्या परत आत्म्याबद्दल मी सांगेन. आणि आता आज आपण परत ध्यानात जाऊ. ज्यांना काल प्रचिती झाली आहे त्यांची प्रचिती पक्की होईल आणि ज्यांना झाली नाही त्यांना आज प्रचिती होईल अशी मला आशा वाटते.
गीतेमधील कर्मयोगाप्रमाणे माणसाने आपले काम कर्मफलाच्या अपेक्षेने करत नाही. कारण उत्तर मी दिले, कर्मफलाचं उत्तर मी दिलेलं आहे. हे नाम बरं का कुंडली दिलेलं आहे. तेवढं वाचलं का? त्याचा गरजेचा गीतेमध्ये कर्मफल सांगते आहे. त्याला माहित होतं की सरळ सांगितलं तर कुणी डोक्यात घ्यायचं नाही, म्हणून उलट फिरून फिरून गरगर फिरून मग येतील जागेवर. हां, हरिपाठात सांगितलं की नाम तर नाम बरोबर की कुंडलिनी याच्यामध्ये गोंधळ होता तर आपण जरा सांगायचं काय नाम बरोबर. कुंडलिनी अहो कालच सांगितलं मी, कुंडलिनीची जागृती ही खरी गोष्ट आहे. आणि नाम कुणी दिलं तरी ते नाम घेऊन बसायचं का? तुम्हाला सगळं सांगते मी, कोणचं नाव घ्यायचं ते वाटेल ते नाव घेण्यात काय अर्थ आहे. कालच सांगितलं, ह्याचं उत्तर कालच दिलं. आता हा प्रश्न असा आहे की सगळं रामायण झाल्यावर रामाची सीता कोण, तशातला प्रश्न आहे. मी कालच सांगितलं की जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा ज्या चक्रावर जे मंत्र म्हणायचे ते आम्ही सांगू तुम्हाला. उगीचच नाव घ्यायत बसायचं त्याला काय अर्थ आहे का? बोला. श्री माताजी, विचारांची निर्मिती कशी होते? विचारांची निर्मिती कशी होते? सतत चांगले विचार मनात ठेवण्यासाठी काय करता येण्यासारखे आहे? त्याला प्रश्न असा जरी लहान दिसला तरी मोठाही आहे. त्याचं उत्तर मोठं आहे थोडंसं, की मानवाच्या मेंदूची अशी रचना आहे की त्याच्यामध्ये जेव्हा चेतना येते तर ती बाहेर जाऊन फाकते. कारण पिरामिडसारखं त्याचं डोकं आहे. आता तुम्हाला रिफ्रॅक्शन वगैरे समजतं की नाही माहीत नाही, पण सायन्समध्ये सुद्धा त्याला रिफ्रॅक्शन असं म्हणतात. त्याच्यामुळे ती जी आपल्यामध्ये चेतना येते ती आतमध्ये सर्व घुसण्याच्या ऐवजी बहुतेक बाहेर फाकते. आणि ती चेतना जेव्हा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर जाते तेव्हा त्याचे पडसाद म्हणून, जसं आपण जर पाण्यामध्ये एक दगड टाकला तर त्या दगडाचे जे तरंग आहेत ते किनाऱ्यावर जातात आणि परत आदळतात. तसेच आपण जर एखाद्या गोष्टीवर आपली चेतना घातली तर त्या वस्तूकडे बघून आपल्यामध्ये त्याचे जे पडसाद उठतात ते विचार आहेत. ते आपल्यामधला अहंकार किंवा आपल्यामधले संस्कार कुसंस्कार त्यावर अवलंबून असतात. एक विचार उठला की तो असा वर येतो आणि मग तो असा खाली पडतो. त्याच्यानंतर मग दुसरा विचार उठतो आणि तो असा वर आला की खाली पडतो. विचार येताना दिसतो पण जाताना दिसत नाही. आपण सारखे त्या विचारांच्या अग्रभागावर किंवा आपण म्हटलं पाहिजे त्याच्या शिखरावरतीच उडत असतो. ह्या शिखरावर त्या शिखरावर, त्या शिखरावर त्या शिखरावर, कधी पुढचा तर कधी मागचा असा आपण विचार करत असतो. त्याच्या मधोमध एक जागा आहे त्याला विलंब असं म्हणतात. कुंडलिनीच्या जागरणाने ती जागा मोठी होते. ती जागा मोठी झाल्याबरोबर मनुष्य निर्विचारित येते. आपण पुढचा तरी विचार करतो, भविष्याचा किंवा गतकाळाचा करतो, भूतकाळाचा. पण आता ह्या ठिकाणी ह्या वेळेला जर विचार करायचा म्हटलं तर मनुष्य निर्विचार. हा आजचा वर्तमान काळाचा क्षण कसा गाठायचा, तर ते फक्त निर्विचारितेत साध्य होतं. आणि निर्विचारितेत त्या क्षणात जे तुम्ही जाणता ते अगदी चित्रासारखं तुमच्या डोळ्यापुढे असतं. अगदी चित्रासारखं.
आणि सबंध त्या क्षणाचा आनंद, त्याचं जे काही दिगंताला पोचणारं असं जे काही क्षितिज आहे ते सबंधच्या सबंध तुमच्यात उतरू शकतं. पण तो विलंब स्थान तो तुम्ही आपल्यामध्ये स्थापित केला पाहिजे. तेव्हा ही जी चेतना आपली बाहेर फिरते आहे ती आतमध्ये आणण्याचं सुद्धा कार्य कुंडलिनी करते. म्हणजे हे समजा आमची साडी असं चित्त पसरलेलं आहे, आपल्या पोटाच्या चारी बाजूला चित्त पसरलेलं आहे आणि कुंडलिनी जेव्हा इथून ह्याला अशी वर ढकलते तेव्हा हे चित्त आतमध्ये ओढलं गेलं की नाही, आता जशी साडी ओढली गेली तशी. आणि इथे जेव्हा ती ब्रह्मरंध्राला येऊन भेटते तेव्हा या चित्तामध्ये त्याचा असा प्रकाश पसरतो. मी अगदी साधं करून सांगितलं तुम्हाला. तेव्हा ती विलंबाची जागा गाठण्यासाठी निर्विचारिता पहिल्यांदा स्थापित झाली पाहिजे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की आपली जी आत्मिक उन्नती आहे ती निर्विचारितेतच होते. पहिल्यांदा आपल्याकडे सविचार, सविकल्प काय काय वगैरे अशा समाध्या असायच्या. आता फक्त निर्विचार समाधी आणि निर्विकल्प समाधी अशा दोनच समाध्या आहेत. काल सगळे निर्विचार झालेच आणि आता निर्विकल्पात उतरायला काही वेळ लागणार नाही. निर्विकल्पात आल्याबरोबरच तुम्ही लोकांना जागृती देणं, रोग ठीक करणं वगैरे सर्व करू लागाल. इतकंच नव्हे पण सहयोग काय आहे, आम्ही कोण आहोत, परमेश्वर काय आहे, हे सगळं सिद्ध होईल तुमच्यामध्ये. सिद्ध होईल, नुसतं डोक्याने नाही, सिद्ध होईल. परमेश्वर किती चमत्कारपूर्ण आहे, त्याच्यात किती चमत्कार आहे ते तुमच्या समोर सिद्ध होईल. तुमच्यामध्ये ते सिद्ध होईल. आता तुमच्यात हे सिद्ध आहे की माताजी बसल्या आहेत इथे समोर, हे सिद्ध आहे. तेव्हा तुमच्या समोर हे सिद्ध होईल की परमेश्वर आहे, हे सत्य स्वरूप, आणि तुम्ही त्याच्या प्रांगणात बसले आहात, हे सिद्ध होईल. विकल्प येणार नाही. प्रश्न चांगला आहे पण एवढं कशाला दूर जायचं. असे प्रश्न विचारले तरी विचारच चालणार तुमची त्याच्याबद्दल. विचार थांबवा म्हणजे झालं. आता हे प्रश्न विचारल्याबरोबर आता परत विचार सुरू, त्याला काय फायदा आहे. बहुतेक लोक हेच करतात. हे कृष्णमूर्ती आता एवढे मोठे म्हणतात लोक, ते काय लोकांना नुसतं भाषण द्यायला शिकवलं त्यांनी. ह्यांनी भाषणं दिली की त्यांचे विचार चालू, मग त्यांचे विचार झाले तर त्यांचं चाललं. त्या आम्ही ह्याला स्वित्झर्लंडला गेले, तिथे एक डॉक्टर आला, तो कृष्णमूर्तींचा शिष्य होता. तो मला म्हणायला वाटलं तर माझी मान कापून ठेवा पण हे विचार थांबा, मी कंटाळलो म्हणे ह्या विचाराच्या त्याच्यात. नुसते विचारांवर विचार करत बसून काय फायदा आहे, त्याला काही अर्थ आहे का. हां बोला, पुढचा प्रश्न चांगला आहे पण ह्याला वेळ लागतो समजवायला. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी शक्ती जागृत होऊन ऊर्ध्वगामी झाल्यानंतर बाह्य स्थूल देहावर त्याचे काही प्रसाद उमटतात. त्याच्यात लिहिलेलं आहे का. त्याचं वर्णन केलंय. काय तर सहयोगामध्ये कुंडलिनी जागृत झाल्यानंतर असे अनुभव येतात. काय होतं सहयोगात कुंडलिनी जागृत झाल्यानंतर असे काही अनुभव येतात का. कसे अनुभव लिहिले आहेत तिने यांनी दिले. हां मग काय ते लिहा तुम्ही, काय अनुभव लिहिले आहेत त्यांनी. जे अनुभव येतात ते कुणी काय लिहिले. मी म्हणते ज्ञानेश्वरांना नमस्कार आहे, त्यांनी काय लिहिले. पण तरी तुम्ही स्वतः काय तर ते बघा ना. आता हे असं झालं की इथून डेक्कन क्वीननी जायचं म्हणजे रस्त्यात काय अनुभव येतात, अहो जाऊन बघा. ते अमके असं पत्र लिहून गेले होते आणि ते असं म्हणाले होते की डेक्कन क्वीन येऊन जाताना असं होतं वगैरे, ते सोडून टाका. आता नवीन प्रश्न उद्या सांगेल. झाले आजचे प्रश्न झाले. आत्ताच प्रश्न असला एखादा तर सांगा. काय लांबलचक आहे का, काहीतरी एक पत्र आहे की का, पत्र आहे की का. एकाचा आपण उत्तर दिलंय. मूर्ती पूजा व नामस्मरण करावे की करू नये. हां नामस्मरणाचं वेड लागलंय लोकांना. अहो
तुम्ही किती नामस्मरण केलेत पूर्वीसुद्धा आणि ह्या जन्मात सुद्धा, आता काही मिळालं का तुम्हाला? काही मिळालं का? नाही ना. कबूल. दुसरं जे नामस्मरण करतात म्हणजे बरेच लोक आहेत असे तरतरेचे, मी नावं घेत नाही, त्यांना तरी काय मिळालेलं दिसतंय का? काही नाही. मग कशाला त्याच्या वाऱ्या करायच्या? दुसरा प्रश्न यांचा असा आहे की कुंडलिनी जागृत झाल्यामुळे कोणताही आजार होत नाही, मग रामकृष्ण परमहंसांची कुंडलिनी जागृत असून त्यांना कॅन्सर कसा झाला? काय काय प्रश्न? कुंडलिनी जागृत होऊन कोणताही आजार होत नाही, पण रामकृष्ण परमहंस त्यांची कुंडलिनी जागृत होती तर त्यांना कॅन्सर. हे कशावरून त्यांची जागृत होती तुम्हाला कसं माहिती? तुम्ही त्याला पाहिलं होतं का? म्हणजे मेलेले मुर्दे कशाला काढता तुम्ही आता सगळ्यांचे जे आहेत ते का नाही? आता मी परत म्हटलंय की ह्या क्षणाला उभं राहा. आज वर्तमान काळात तुम्हाला उभं राहायचंय. तर हा मेला तर त्याचं कसं झालं, तो मेला तर त्याचं भूत कसं काढायचं? अहो तुम्हाला स्वतःचं भलं करून घ्यायचं आहे की नाही? मी काही इलेक्शनला उभी नाही आहे. तुमचे प्रश्न असे आहेत तसे काही तुम्ही मला मिनिस्टर्स करणार आहात का? तसं काय आपल्याला जमायचं नाही. कळलं का? प्रश्नाला काहीतरी अर्थ असला पाहिजे. त्यांची कोणी माताजी नव्हती सांगायला त्यांना. तुमचं नशीब म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला सगळं काही यावं. कसे रोग नीट करायचे ते आम्ही सांगतो. त्यांचं नशीब तुमच्या एवढं नव्हतं, पण अक्कल जास्त होती त्यांना. तुमचं नशीब जास्त चांगलं आहे कारण आम्ही बसलोय सांगायला सगळं काही. कळलं का? आता मी माझी स्तुती करावी ते बरोबर नाही दिसत नाही का? पण आता तुम्ही विचारलं म्हणून सांगते. कुंडलिनी जागृत झाली म्हणजे रोग होत नाही, म्हणजे ते का होत नाहीत, कसे होत नाहीत, त्याची कशी व्यवस्था करायची ते सगळं ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे. एकदम जागृत झाली म्हणजे आता रोगच होणार नाही ही गोष्ट खोटी. उलट ह्या ज्ञानावरती तुमची मात झाली पाहिजे. ते ज्ञान तुम्ही मिळवून घेतलं पाहिजे. पुष्कळ लोकांची मी कुंडलिनी जागृत केलेली आहे आणि पुष्कळ लोकांचे मी रोगही ठीक केलेले आहेत. पण त्यांना सुद्धा रोग होतात कारण ते सहयोग करत नाहीत. समजा एखाद्या डॉक्टरांनी काहीतरी करून शस्त्रक्रिया करून एखाद्या माणसाला नीट केलं आणि त्याला सांगितलं बाबा तू हे पथ्य पाळ. आता माझी शस्त्रक्रिया झालेली आहे, आता मी काही पथ्य पाळणार नाही म्हणजे परत हॉस्पिटलात जाणार की नाही असं समजून हे लक्षात घेतलं पाहिजे. मी अनेकदा सांगते की जरी आज तुम्ही पार झालात तरी हे फार मोठं आपल्याला मिळालं आहे. त्या आत्मसाक्षात्काराला तुम्ही जपलं पाहिजे, त्याचा मान ठेवला पाहिजे. तर आणखीन कोण प्रश्नवाले? हां काय काय म्हणता म्हणा सांगा. सहजयोगात व्रतवैकल्य आहेत का? हां सहजयोगात व्रतवैकल्य आहेत? मुळीच करायचे नाही. सगळी व्रतवैकल्य मुळामुठाच्या नदीत घाला. आता पाणी नाही म्हणा पण तरी घाला. काय करायला नको झालं. तुम्ही पुष्कळ वर्ष केली ना, आता पुष्कळ जन्म केले, आता ते फळ घ्यायचं आला, अजून व्रतवैकल्य कशाला पाहिजे? अहो तुम्ही जर पूर्वजन्मात केली नसती तर इथं आलाच नसता. आता सगळं करून शेवटल्या पायरीला आला समजा, तर आता परत त्या पायऱ्या कशाला चढायच्या? हां ठीक आहे बोला, आपण बोला. अहो अहंकार म्हणजे बसा बरोबर सांगितलं आपण. अहंकार म्हणजे आपली स्वतःची छाया आहे. तिच्याशी भांडलं काय, जपलं काय, वागलं काय तरी ती आपली छाया आहे. त्याला काही अर्थ नसतो. उगीचच आपली त्याच्याबद्दल शक्ती लावण्यात काही अर्थ नाही. आपली छाया कशी जाते? जेव्हा आपल्या डोक्यामध्ये
डोक्यावर प्रकाश येतो, आपली छाया आपल्यातच विरघळून जाते. तसं जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा आत्मा ही जी आत्मा जी आहे ती ही संस्था अशी शोषून घेतो. ह्याच्यात अहंकार कुठे ते दाखवा त्यांना, आणि प्रतिअहंकार कुठे ते उद्या मी सांगणार आहे कसं ते ओढून घेतं ते. हा पिवळा दिसतोय तो हा अहंकार आहे. हा फुग्यासारखा असा असतो आणि तो असा ओढला जातो. प्रतिअहंकार म्हणजे आपल्यामध्ये झालेले कुसंस्कारांचं जे काही एक म्हणा फुग्यासारखं जे एकत्रीकरण आहे ते. जेव्हा त्याच्याशी भांडू नका त्या अहंकाराशी, ते काय नाही आहे खरं म्हणजे काहीच नाही, ते छायेसारखं आहे, तिला काही अर्थ नाही, त्याला नसतं महत्त्व देऊ नका, ते आपोआपच गळून पडणार. छान प्रश्न विचार, हा खरं नम्र प्रश्न आहे नाही का. साधकांचे असेच प्रश्न असले पाहिजे. स्वतःकडे दृष्टी असली म्हणजे बरोबर प्रश्न सुचतात. दृष्टी आपल्याकडे पाहिजे, दुसऱ्यांच्याकडे नको. ही तर आपल्याला करायचं आहे ना, आपली झोळी भरून घ्यायची आहे ना, त्याच्यात कुठे भोकं आहेत ती बघायला पाहिजे. दुसऱ्यांच्या झोळीकडे बघून कसं चालेल, किंवा जो दाता आहे त्याच्या डोक्याशी लागून कसं चालणार. फक्त आपल्यामध्ये काय छिद्र आहेत ती एकदा बघून टाकली म्हणजे जे काय भरून घ्यायचं ते भरून घ्यायचं. बरं, आता फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. माझ्यावर नाही ठेवला तरी चालेल, पण स्वतःवर विश्वास ठेवा की आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळणार आहे. बस आता ध्यान करायचं. पण आता सगळ्यांनी काल जसं सांगितलं होतं तसं काही जर पायात चपला जोडे असतील ते काढून ठेवावेत, आणि जे खुर्चीवर बसले त्यांनी दोन्ही पाय असे जमिनीवर ठेवा. चपला जोडे काढून दोन्ही पाय असे जमिनीवर समांतर ठेवायचे, एकावर एक घालायचे नाही. आणि जे जमिनीवर बसले त्यांचं काहीच सांगायला नको. चपलांवर बसू नका, हरवतील म्हणून. काही हरवणार नाही. पूर्वी व्हायचं, पण आजकाल तसं दिसत नाही. आजकाल लोक बरे झालेले दिसतात. आमचे पाहुणे परदेशी आले ते तर त्यांच्याच चपला सगळ्यांचे पळून यायचे, त्यांचे जोडे घेऊन जायचे आणि चपला पळून यायचे. त्यांना समजायचं नाही तर काय करायचं. म्हटलं तुम्ही तसेच नागव्या पावानीच यायचं, मग होईल ठीक. मग आता मात्र ते म्हणतात कोणी चोरत नाही म्हणे आमची आता जोडे चपला. ते बरं आहे म्हटलं. बरं, आता प्रसन्न चित्त असायला पाहिजे. हे मी एवढ्यासाठी सांगते की काही सिरियस गोष्ट नाही, प्रसन्न चित्त असलं पाहिजे. नुसतं सिरियस होण्याची काही गोष्ट नाही. ते कोणाला दुर्ढाचार्य करायचं नाही. उलट 10 वर्ष तुम्हाला जे वय असेल त्याच्यापेक्षा 10 वर्ष तुमचं कमी होणार. तेव्हा प्रसन्न चित्त असलं पाहिजे. स्वतःबद्दल कोणताही न्यूनत्वाचा भाव नसला पाहिजे की आम्ही हे चूक केलं, आम्ही ते चूक केलं, आम्ही असे वाईट आहोत, आम्ही तसे वाईट आहोत, आम्ही पतित वगैरे असं काही नसलं पाहिजे. उलट मी मुळीच दोषी नाही, मी परमेश्वराचं मंदिर आहे, माझ्यातला दिवा तेवढा तो पेटवून घ्यायचा आहे, अशा आशेने बसायचं. पूर्ण विश्वास स्वतः ठेवून, स्वतःबद्दल प्रेम ठेवून, आदर ठेवून, स्नेह ठेवून आणि ध्यानात यायचं. डावा हात माझ्याकडे. ह्या डावा हाताने मी आपल्याला काय सांगितलं होतं की इच्छाशक्ती आहे. आता ह्या 3 दिवसामध्ये संबंधविषय मी आवरू शकत नाही, पण तरीसुद्धा जर तुम्ही ते पुस्तक वाचलं तर लक्षात येईल ही इच्छाशक्ती आहे आणि ह्याच्यामध्ये क्रियाशक्ती आहे. तर इच्छाशक्तीने आपण जे काही आपल्यामध्ये कुसंस्कार एकत्र केलेले आहेत ते ह्या पृथ्वी तत्वात गेले पाहिजेत. पण उजवा हात जमिनीवर ठेवायचा आणि डावा हात माझ्याकडे, आणि असं म्हणायचं की श्री गणेशा, तुला मी वंदन करतो आणि ही पृथ्वी माता तुझ्या तत्वानी तू माझ्यातले कुसंस्कार सगळे ओढून घे. डावा हात माझ्याकडे करा आणि उजवा हात असा जमिनीवर, जे खुर्चीवर बसले असतील त्यांना असा हात जमिनीकडे करायचा.
हृदयापासून म्हणायचं, डोळे मिटू नका, डोळे उघडे ठेवा. हां. आता उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात असा वर. या क्रियाशक्तीमुळे जे अहंकारादी आपल्यामध्ये दोष आले असतील ते निघण्यासाठी म्हणून आकाश तत्वाला विनंती करायची की हे आकाश तत्वा, तू माझ्यातले क्रियाशक्तीमुळे आलेले जे दोष आहेत ते शोषून घे, अशी विनंती करायची 3दा हृदयापासून. तो शोषून घेणार. अशाने संतुलनी ह्या 2 शक्तींचं संतुलन असायला पाहिजे. मनशक्ती आणि क्रियाशक्ती ह्या दोन्हींचं संतुलन असायला पाहिजे. आता दोन्ही हात असे बरोबर आहे. डावा हात माझ्याकडे, म्हणजे आपल्याला इच्छा आहे की आपल्याला आत्मसाक्षात्कार घडला पाहिजे, ही आपल्यामध्ये इच्छा आहे, म्हणून डावा हात माझ्याकडे. आणि उजवा हात ही क्रिया शक्ती आहे, म्हणून आपणच आपली स्वतः कुंडलिनी उचलून घ्यायची. ती कशी मी आपल्याला सांगते. हृदयामध्ये आत्म्याचं स्थान आहे, तर सर्वप्रथम हृदयावर हात ठेवावा लागेल. नंतर मी सांगीन तेव्हा पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे, सर्व काम डावीकडे करायचं. हाच उजवा हात ठेवायचा, डावा हात माझ्याकडे, दोन्ही पायाचे वेगळे ठेवायचे आणि उजवा हात परत ओटीपोटात डावीकडे ठेवायचा. परत तो उजवा हात वरच्या बाजूला, पोटाच्या वरच्या बाजूला स्वाधिष्ठान चक्रावर वरती ठेवायचा. त्याच्यानंतर हृदयावर, त्याच्यानंतर ह्या मानेच्या आणि ह्या खांद्याच्या मध्ये जो कोण आहे त्याच्यामध्ये असा हात असा मागे घालून कण्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आणि मान अशी फिरून घ्यायची, अशी मान फिरून घ्यायची. हे चक्र जेव्हा मनुष्य आपल्याला काहीतरी दूषण लावतो किंवा अनधिकार मंत्र म्हणतो किंवा अशा काही सवयी असतात त्याच्यामुळे हे चक्र धरतं, म्हणून हे असं दाबून धरायचं. त्याच्यानंतर हा उजवा हात असा डोक्यावर आडवा ठेवायचा. हे चक्र आज्ञाचं आहे. त्याच्या मागच्या बाजूला सुद्धा आज्ञाची दुसरी पाकळी आहे, तिथे हात असा ठेवून मान अशी वर घालायची, त्याच्यावर पेलायची. नंतर हा हाताचा तळहात असा ताणून धरायचा आणि त्याच्या मधोमध जी जागा आहे ती आपल्या टाळूवर अशी दाबून धरायची आणि हात असा ताणलेला त्याच्यावर 7दा हळूहळू फिरायचा. बस. आता ही कोणची चक्र आहेत ही मी नंतर सांगेन. आता डोळे मिटून घ्यायचे, चष्मे वगैरे काढून घ्या, डोक्याची टोपी काढून घ्या. सर्वप्रथम मी काही दोष केलेला नाही, माझं काही चुकलेलं नाही, मी परमेश्वराचे मंदिर आहे हे समजून बसायचं. स्वतःबद्दल प्रसन्न चित्त असलं पाहिजे. हसत खेळत कुंडलीवर चढली पाहिजे, त्यात काही सिरियस गोष्ट नाही. जिवंत कार्य आहे, त्याला सिरियसनेस काय आणि काय काही समजत नाही. प्रफुल्लित असायला पाहिजे. बरं, आता उजवा हात डावा हात माझ्याकडे आहे, डोळे मिटा. उजवा हात हृदयावर ठेवायचा. हृदयामध्ये आत्म्याचं स्थान आहे, म्हणून ह्या ठिकाणी एक प्रश्न, मूलभूत प्रश्न मला विचारायचा. श्री माताजी, मी आत्मा आहे का? असा मूलभूत प्रश्न विचारायचा. श्री माताजी, मी आत्मा आहे का? हा एक मूलभूत प्रश्न विचारायचा. तीनदा हा प्रश्न विचारा, डोळे मिटून. डोळे उघडायचे नाही मी सांगितल्याशिवाय. ह्याच्या खाली
पोटाच्या डाव्या बाजूला, वरच्या बाजूला, डावीकडे आपलं दुसरं चक्र आहे, जे गुरुतत्वाचं आहे. म्हणून ह्या चक्रावर हात ठेवून दुसरा प्रश्न, कारण तुम्ही जर आत्मा आहात तर त्याच्या पाठोपाठ दुसरा प्रश्न येतो, श्री माताजी, मी माझा स्वयंचा गुरु आहे का? असा प्रश्न 3दा विचारा. डाव्या बाजूला, पोटाच्या वरच्या बाजूला, डावीकडे हे चक्र आहे. श्री माताजी, मी माझा स्वयंचा गुरु आहे का? आता हा उजवा हात डोळे न उघडताना पोटाच्या खालच्या बाजूला, ओटी पोटात, डावीकडे परत दाबून धरायचा. हे शुद्ध विद्येचं स्थान आहे. सर्व परमेश्वराची प्रणाली ह्या चक्रातून कार्यान्वित होते. तेव्हा ह्या ठिकाणी मी आपली स्वतंत्रता मानते. तेव्हा तुम्ही म्हणायला पाहिजे की श्री माताजी, आम्हाला शुद्ध विद्या द्यावी. मी जबरदस्ती करू शकत नाही. तेव्हा श्री माताजी, कृपा करून मला शुद्ध विद्या द्यावी, असं साधा म्हणा. ह्या चक्राला 6 पाकड्या आहेत म्हणून साधा म्हणायचं. हृदयापासून म्हणा, मी आपल्याला जबरदस्ती करू शकत नाही. तेव्हा असं म्हणावं लागेल. ज्यांना ध्यानधारणा करायची नाही त्यांनी आधीच जायला पाहिजे होतं. ज्यांना हे मिळवून घ्यायचं आहे त्यांनी हे करावं. त्याची मी जबरदस्ती करू शकत नाही. पण तुम्ही जबरदस्ती करू नये. जर तुम्हाला ध्यानधारणा करायची नाही तर तुम्ही ते बसू नये. आम्हाला त्याचा त्रास होतो, इतरांनाही त्याचा त्रास होईल. तेव्हा सर्वांना त्रास देऊ नये. आणि जे मिळतंय एवढं चांगलं ते का घेऊ नये तेही मला समजत नाही कधी कधी. बरं, आता हा हात उचलून परत पोटाच्या वरच्या बाजूला, डावीकडे परत दाबून धरायचा. आता डावीकडे मी आपल्याला सांगितलं आहे की हे गुरुतत्व आहे. कुंडलिनीचं जागरण सुरू झालेलं आहे, कारण तुम्ही मागून घेतलं ते. तेव्हा ह्या चक्रावर तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने असं म्हटलं पाहिजे की श्री माताजी, मी स्वतःचा स्वयंचा गुरु आहे, असं दादा म्हणा. म्हणजे ते चक्र ढिले पडून उघडे. मीच माझा गुरु आहे, श्री माताजी, मीच माझा गुरु आहे, असं दादा म्हणा. तुमच्यात जर अगुरूंचे त्रास असतील तर ते निघून जाणार. अनधिकारपणे कुणी तुम्हाला दीक्षा दिली असेल, अनुग्रह दिला असेल तर ते निघून जाणार. मीच माझा गुरु आहे.
आता हा हात उजवा हात परत हृदयावर राहायचा. डावा हात माझ्याकडे असला पाहिजे. पायाला कोणत्याही तऱ्हेचा त्रास नाही झाला पाहिजे. सहजासनात बसायचं, मांडी उघडून. उजवा हात हृदयावर ठेवायचा. इथे परत आत्मविश्वासाने त्या हृदयावर हात ठेवून असं म्हणायचं की श्री माताजी, मी आत्मा आहे हे परम सत्य आहे. मी आत्मा आहे हे खरं सत्य आहे. हेच सत्य आहे. हे केवळ सत्य आहे. श्री माताजी, मी आत्मा आहे. असं 12दा म्हणा. आता परमेश्वर हा प्रेमाचा, दयेचा सागर आहे. पण सर्वात अधिक तो क्षमेचा सागर आहे. अशी आपण कोणतीही चूक करू शकत नाही जो परमेश्वर क्षमा करू शकत नाही. तेव्हा त्याच्या क्षमेच्या सागरावर पूर्णपणे विश्वास ठेवून आपला उजवा हात उचलून मान आणि खांदा ह्याच्यामध्ये झालेल्या त्रिकोणावर मागे नेऊन मणक्यापर्यंत उजवीकडे तोंड करून दाबून धरायचं. आणि ह्या ठिकाणी पूर्ण विश्वासाने असं म्हणायचं, श्री माताजी, मी दोषी नाही. श्री माताजी, मी काहीही चूक केली नाही. मी परमेश्वराचं मंदिर आहे. मी ह्या सर्व संसाराचा साक्षी आहे. असं म्हणून उजवीकडे मान करायची आणि 16दा म्हणा. अहो, तुम्हाला काही करायचं नाही का? नुसतं बघायसारखं उभं राहायचं नाही. ते जर तुम्हाला नको असतं तर जावं, कृपा करू. इथे काही तमाशा नाही चाललेला. म्हणजे आपल्याकडे लोकांना वेळ पुष्कळ असतो बेकारचा. उगीचच 16दा म्हणा. हात पुढून घेणे मी आधीच करून दाखवलं होतं कसं धरायचं. ते मागाहून असा नाही घालायचा हात, त्याला आपण जानवं घालतो तसं आडवा, पुढून आडवा हात घ्यायचा. 16दा म्हणा. हां,
आता हा उजवा हात कपाळावर आडवा धरायचा आणि डोकं दुखतं तसं दोन्हीकडे दाबून धरायचं. ह्या ठिकाणी कितीदा म्हणायची ती गोष्ट आहे, पण पूर्ण हृदयाने असं म्हणायचं, श्री माताजी, मी सर्वांना क्षमा केली, मी सर्वांना क्षमा केली. पुष्कळांना वाटतं की असं म्हटलं म्हणजे सोपं नाही, पण खरोखर आपण क्षमा करतो अथवा नाही करत, काहीच करत नाही. पण जेव्हा आपण क्षमा करत नाही तेव्हा मात्र आपण दुसऱ्यांच्या हातात खेळतो. आता हा हात मागच्या बाजूला डोक्यावर धरायचा आणि मान थोडी मागे फेकायची, त्याच्यावर पेलून धरायची. या ठिकाणी तुमच्या समाधानासाठी तुम्ही परमेश्वराला असं म्हणा की परमेश्वरा, माझ्या हातून जर काही चुका झाल्या असतील तर तू क्षमा कर, पण त्यात आता माझं हे चुकलं ते चुकलं असं काही मोजत बसू नका. आता हा हात उचलून ताणून घ्यायचा आणि तळहात आपल्या टाळूवर बरोबर जमवून तो 7दा असा फिरवायचा. परत ह्या ठिकाणी मी आपली स्वतंत्रता घेऊ शकत नाही, आपण पूर्ण स्वतंत्र आहात, तर आपल्याला म्हणावं लागेल की श्री माताजी, आम्हाला आपण कृपा करून आत्मसाक्षात्कार द्यावा, असं 7दा कृपा करून म्हणा. माताजी, आम्हाला कृपा करून आत्मसाक्षात्कार द्यावा. आणि टाळूवर आपला हात जोराने दाबून धरून हळूहळू 7दा फिरवायचा. आता उजवा हात खाली घ्या, डोळे हळूहळू उघडायचे. डावा हात माझ्याकडे आत्तापर्यंत होता तो आता उजवा हात माझ्याकडे करायचा, असा वर, आणि डावा हात असा टाळूवर धरा, जवळजवळ 3-4 इंच असा टाळूवर हात धरायचा. आणि बघा, आतून थंड थंड काही वाहतंय का, थंड थंड वाऱ्यासारखी अशी शक्ती येते का, कोणाकोणाच्या 1-1 फुटावर येते. तेव्हा असा हलवून हात बघायचा डावा. आता डावा हात माझ्याकडे करा, आता उजवा हात त्यांनी बघा, लक्ष टाळूकडे असलं पाहिजे, माझ्याकडे बघा पण टाळूकडे लक्ष. हां, आता उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात बघा. आता दोन्ही हात असे आकाशाकडे करून आणि मान वर करून असा प्रश्न करायचा की श्री माताजी, ही ब्रह्मशक्ती आहे का, ही परमेश्वरी प्रेमाची शक्ती आहे का, असा 3दा प्रश्न विचारा. आता हात खाली घ्या, आता असे हात करा, बघा हातात काही गारगार वाटतंय का,
आता माझ्याकडे बघा, निर्विचारिता आहे का? माझ्याकडे बघून निर्विचार राहता आलं का, येतं का, हे बघा. आता ज्या ज्या लोकांच्या डोक्यातून किंवा हातातनं थंड थंड असे वारे आलेले आहे किंवा थंड थंड वाऱ्याची झुळूक मिळालेली आहे, अशा सर्व लोकांनी दोन्ही हात वर करायचे. अहो, सगळे पार झाले की काय? वा, ही पुण्याची पुण्याई की तुमची पुण्याई म्हणा. माझं वंदन असो सगळ्यांना, सगळ्यांना वंदन असो. आता ही शक्ती तुम्ही मिळवलेली आहे, पण आता ही वापरायची कशी ती शिकली पाहिजे आणि ती जपायची कशी. ह्याबद्दल बोलता येत नाही, वादविवाद करता येत नाही, त्या मौनानेच राहिलं पाहिजे आणि हे आत्मसात केलं पाहिजे. फार आनंदाची गोष्ट आहे. आज इतक्या लोकांना आत्मसाक्षात्कार घडला, पण तो जपून ठेवावा लागतो, कारण कुंडलिनी खाली पडते तर ती कशी वर ठेवायची ते सगळं जाणून घेतलं पाहिजे आणि केंद्रावर आलंच पाहिजे, कारण ही सामूहिक चळवळ आहे. घरी बसून मी सगळं करतो वगैरे मी ऐकून घेणार नाही, कारण उद्या तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही म्हणाल माताजी आम्ही सगळे रोज तुमची पूजा करतो तरीसुद्धा आम्हाला असं झालं, ते काही चालायचं नाही. तुम्ही सामूहिक केंद्रामध्ये प्रत्येक पुण्याला कुठे कुठे केंद्र उघडलेले आहेत. सध्या तात्पुरती काही केंद्र बंद केलेली आहेत काही कारणामुळे, पण ती परत सुरू करू आम्ही नंतर. सध्या जी केंद्र आहेत त्या केंद्रांमध्ये येऊन तुम्ही जागृती घ्यावी किंवा दुसऱ्यांना द्यावी, हे ज्ञान सर्व मिळवून घ्यावं. त्यासाठी एक पैसा सुद्धा द्यायला नको की काही करायला नको, कारण तुमचंच आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. फार भाविक मंडळी आहात तुम्ही आणि पुण्याची पुण्याई म्हटलं पाहिजे. सगळं मिळून फार आनंद झाला मला. आज दर्शन बिर्शन नको, मला वाटतं जावं, उद्या दर्शन देऊया. आज रागू नका, खूप उशीर झालेला आहे. उद्या मी सगळ्यांना दर्शन देईन आणि उद्या शेवटला दिवस आहे, भरपूर होईल. आणखीन काय प्रश्न असले तर घेऊन यावेत. सगळ्यांना नमस्कार माझा, कोटी कोटी नमस्कार.